students are कुठे joining. कुठे तू ऑफलाइन आहे? ओके, आज का जो हमारा सब्जेक्ट है वो है EDU 117, दैट इज स्टूडेंट वेलफेयर एंड स्टूडेंट अचीवमेंट डेवलपमेंट या क्वालिटी डेवलपमेंट, विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास। तो ये कंपलसरी पेपर है और बहुत ही इंटरेस्टिंग पेपर है। आप सभी को पता है कि स्टूडेंट्स के लिए स्कूल या हेडमास्टर या प्रिंसिपल हो या स्कूल के टीचर्स है, उन्होंने क्या क्या सेवा देना बहुत जरूरी है। तो स्टूडेंट वेलफेयर जो है वो हर एक प्रिंसिपल हो या हम कहेंगे हेडमास्टर हो, हेडमिस्ट्रेस है, उनको सोचना बहुत ही जरूरी है। तो ये कौन कौन सी सेवाएं हैं जो हम छात्रों के लिए उपलब्ध करा देते हैं स्कूल्स में। तो सभी एक्चुअली इसके बारे में सभी को जानकारी है और जस्ट हम उसको रिवाइज करेंगे। तो पेपर का नाम आप सभी को पता है, EDU 117, विद्यार्थी सेवा कल्याण आणि विद्यार्थी गुणवत्ता विकास। ओके, स्क्रीन दिख रही है सर मेरी? ओके, आई विल शेअर माय स्क्रीन। काही अडचण नाही, करू शकतो तुम्ही शेअर। इट्स ओके। ओके मॅडम, आली स्क्रीन दिसते आपली। ओके, मुझे लगता है सर ने सभी जो आपके बुक्स हैं उसके PDF है सबको भेजे हैं, मुझे लगता है ग्रुप में है। और हमेशा की तरह आप बोलोगे कि ये सब मराठी में है, तो हम पूरी कोशिश कर रहे हैं कि आपको समझ में आए, क्योंकि तीनों मीडियम के स्टूडेंट्स हैं, मराठी, हिंदी एंड इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स। तो हमारी यही कोशिश रहे कि आपको जो हम अभी लेक्चर ले रहे हैं वो समझ में आए। ठीक है, तो विद्यार्थी सेवा यानी विद्यार्थी कल्याण क्या होता है और उसके थ्रू जो डिफरेंट फैसिलिटीज है हम स्टूडेंट को प्रोवाइड करके उनकी जो क्वालिटीज है उनको हम इम्प्रूव करते हैं या उनका विकास करते हैं। So we are developing different qualities among the students by giving them different opportunities in the school. So what are the different opportunities given by the school? Okay, so we are discussing about that. Now in this paper, total 9 units are there. So see the screen, total 9 units are there. For example, first one is students admission. विद्यार्थी प्रवेश जो है या विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया कैसे होती है सभी को आपको जानकारी है। आप ही मुझे एक्चुअली डिस्कशन में हेल्प करके बहुत सारी जानकारी दे सकते हैं, क्योंकि आप एक्चुअली स्कूल्स में काम कर रहे हैं। आप में से बहुत सारे टीचर्स है, वो प्रिंसिपल है, हेडमास्टर या हेडमिस्ट्रेस है या टीचर्स है, कोई है कि हमारे बीएड के न्यू फ्रेश स्टूडेंट्स है, तो उनको भी ये जानकारी मिलेगी कि एक्चुअल स्कूल में जो है स्टूडेंट्स के लिए कौन कौन से वेलफेयर डिपार्टमेंट या सेवाएं दी जाती है। तो इसके बारे में हम डिस्कशन करेंगे। तो फर्स्ट वन जो है स्टूडेंट एडमिशन, किस प्रकार से स्टूडेंट्स को स्कूल्स में एडमिशन दिया जाता है, व्हाट आर द डिफरेंट क्राइटेरियाज फॉर गिविंग एडमिशन टू द स्टूडेंट्स। ओके, तो इसके बारे में हम डिस्कस करेंगे यूनिट 1 में। उसके बाद और आप ये देखोगे जब आप इंडेक्स देख रहे हैं इस सब्जेक्ट की, तो आपको ये दिख रहा होगा कि ओनली 55 पेजेस की ये बुक है। तो बहुत ही छोटी सी बुक है, जस्ट आपको हम ये जो है रिवाइज करेंगे। सेकंड है विद्यार्थी विषयक नोंदी। तो व्हाट आर द डिफरेंट रिकॉर्ड्स ऑफ द स्टूडेंट्स इन द स्कूल। तो कौन कौन से रिकॉर्ड्स होते हैं स्टूडेंट से रिलेटेड
जो स्कूल में बहुत ही आवश्यक होते हैं, तो इसके बारे में हम डिस्कस करेंगे। देन थर्ड वन इज स्टूडेंट फैसिलिटीज जो प्रोवाइड की जाती है स्कूल से, या डिफरेंट स्कीम्स होते हैं गवर्नमेंट के, तो उनका इम्प्लीमेंटेशन किस प्रकार से करना चाहिए, स्कूल्स में कौन कौन से फैसिलिटीज है वो प्रोवाइड करनी चाहिए स्टूडेंट्स को। तो ये जो है हम कहेंगे कि यूनिट 3 में हम इसको डिस्कस करेंगे। ओके, बहुत ही सिंपल टॉपिक्स हैं, आप सुनेंगे या आप जब पार्टिसिपेट होंगे इस डिस्कशन में तो आपको पता चलेगा। ओके, नाउ फोर्थ वन, क्षमतानुसार विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन। स्टूडेंट में जो क्षमताएं हैं, जो कॉम्पिटेंसीज है, तो उसके अकॉर्डिंग हम क्या करते हैं, स्कूल्स में गाइडेंस देते हैं। तो व्हाट आर द डिफरेंट गाइडेंस given by the teachers or headmaster or principal to the students according to their competencies. So we will discuss about the different competencies of students and what are the different guidances given by the school. Okay, so this is the fourth unit. Fifth one, विद्यार्थी सेवा, जो हमने अभी कहा है कि स्टूडेंट वेलफेयर, स्टूडेंट के लिए कौन कौन सी सेवाएं जो है स्कूल में दी जाती है, तो उसके बारे में हम डिस्कस करेंगे यूनिट 5 में। उसके बाद है विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास। इट इज वेरी इंपॉर्टेंट ईच एंड एवरी स्टूडेंट टू डेवलप देयर पर्सनैलिटीज। So in this chapter we will discuss about what is meant by personality and how will a school or teachers develop the students personality. Okay, so this is about the student personality development. Seventh unit is there, शालेय शिस्तीसाठी प्रयत्न. Okay, what are the efforts actually which are taking by the school for student discipline? So even in the research lecture we have discussed one topic which was related to the students discipline. Okay, तो स्वयं से हम कहेंगे स्वयं अनुशासन जो है छात्रों में होने के लिए स्कूल के द्वारा कौन कौन से प्रयत्न कोशिश की जाती है या करनी चाहिए, इसके बारे में ये जो यूनिट है उसमें हमें ये मार्गदर्शन मिलेगा। 8th वन है शुल्क है, सवलती, शिष्यवृत्तियां, पारितोषिकें। ओके, सो व्हाट आर लाइक फी स्ट्रक्चर, हम इसके बारे में देखेंगे। देन जो कंसेशन है वो स्कूल्स में दिया जाता है, स्कॉलरशिप्स होते हैं और इंसेंटिव्स है स्टूडेंट्स को दिए जाते हैं। ओके, तो ये कौन कौन से होते हैं, किस प्रकार से देने चाहिए, क्योंकि ये सब पता होना एज ए हेडमास्टर आपको बहुत ही जरूरी है। तो ये है यूनिट 8। देन यूनिट 9, भिन्न शाळांतील विशेष विद्यार्थी सेवा व सुविधा। ओके, ये सुविधाएं दी जाती है, डिफरेंट जो सर्विसेज है या फैसिलिटीज है वो प्रोवाइड की जाती है, लेकिन अलग अलग स्कूल्स होते हैं, टाइप ऑफ स्कूल्स होते हैं। उन स्कूल्स में या उन पाठशालाओं में किस प्रकार की सेवाएं दी जाती है। ओके, सो देयर आर डिफरेंट टाइप्स ऑफ स्कूल्स, तो वो कौन से है, तो ये जानकारी आपको ये यूनिट में मिलेगी। तो स्कूल के स्ट्रक्चर के साथ साथ छात्रों का भी विचार करना उतना ही जरूरी है। तो इसलिए स्कूल हो चाहे गवर्नमेंट हो, कौन कौन सी जो सुविधाएं उपलब्ध करा दी है उन सभी का लाभ जो होता है स्टूडेंट को देना बहुत ही जरूरी है। तो इस प्रकार से यहाँ पे टोटल 9 यूनिट्स है और इसका हमें जो स्टडी है वो करना है। तो इसके बारे में हम थोड़ा डिटेल में जाएंगे। अभी कितने लेक्चर्स अवेलेबल होंगे उसके अकॉर्डिंग मैं आपके साथ ये जो है डिस्कस करूंगी, ठीक है। सभी के पास मुझे लगता है सॉफ्ट कॉपीज हैं, तो मुझे लगता है कोई प्रॉब्लम नहीं आएगा, ठीक है। तो अगर स्टूडेंट को एडमिशन देना है एज ए हेडमास्टर, या अगर आपका स्कूल है उसमें स्टूडेंट्स को एडमिशन देना है, तो कौन कौन से ऐसे फैक्टर्स हैं वो ध्यान में रखना बहुत जरूरी है, और उसके अकॉर्डिंग ही आपको क्या करना है, स्टूडेंट्स को स्कूल्स में एडमिशन देना बहुत जरूरी है।
तो ये कौन कौन से फैक्टर्स हैं, तो इसके बारे में हम थोड़ा सा डिस्कस करेंगे, जो ऑलरेडी आपको पता है। ठीक है, ओके। अभी यहाँ पे जो है कंटेंट है, ये जो यूनिट में दिया गया है वो कौन सा है? ओके, तो आपको दिख रहा है कंटेंट। फॉर एग्जाम्पल स्क्रीन पे आप दिख रहा है पाठ्य मुद्दे। सो दैट इज कंटेंट विच इज इंक्लूडेड इन दिस यूनिट, फर्स्ट यूनिट विद्यार्थी प्रवेश यानी स्टूडेंट्स एडमिशन प्रोसेस या स्टूडेंट एडमिशन। ओके, so what are the different factors given here? 7 factors or points are given for students admission process. पहिलं आहे ते शालेय परिसर. ओके, स्कूल एन्व्हायरमेंट या स्कूल एटमॉस्फियर, इट इज व्हेरी इंपॉर्टंट फैक्टर. देन प्रवेश नियमावलीची आधारशिला. तो कौन कौन से ऐसे क्राइटेरियाज है जो एडमिशन देते वक्त है स्कूल वो अपनाना चाहता है या अपनाता है. तो ये जो है रूल्स एंड रेगुलेशन जो है स्कूल्स के, तो उसके बारे में हम डिस्कस करेंगे. और थर्ड वन जो है कि जो छात्र है एडमिशन लेना चाहते हैं तो उनका सिलेक्शन कैसे करेंगे. प्रवेशातून निवड, जो प्रवेश लेने वाले हैं उनका जो चयन है वो किस प्रकार से किया जाता है. तो सिलेक्शन ऑफ द स्टूडेंट्स, ओके, विच आर एक्चुअली वांट टू टेक एडमिशन इन युअर स्कूल. सो दिस इज द थर्ड पॉइंट. फोर्थ वन, प्रवेशाकरता प्रोत्साहन. You have to encourage students for the admission in your school. Okay, so fourth point is very important. अगर आप उनको प्रोत्साहन नहीं देंगे तो वो स्कूल में शायद वो एडमिशन नहीं लेंगे. तो encouragement is very important part for the admission process. So fourth one, encouragement or motivation to the students for taking admission. Then fifth one, uniform, गणवेश ज्याला आपण म्हणतो. तो ये भी बहुत जरूरी मुद्दा है जो स्कूल एडमिशन देते वक्त उसका विचार करना बहुत जरूरी है. शालेय वर्तणूक, बिहेवियर ऑफ द स्कूल. एक्चुअली क्या है बिहेवियर ऑफ द स्कूल, यानी शालेय व्यवहार जिसे हम कहते हैं, तो वो उसके बारे में हम बात करेंगे. और स्टूडेंट एक्सपेक्टेशन, विद्यार्थ्यांकडून अपेक्षा. ठीक है, तो कौन से अपेक्षाएं हम छात्रों से रखना चाहिए, तो उसी प्रकार से उनका जो व्यवहार है वो स्कूल में होना बहुत जरूरी है. तो एज अ हेड मास्टर और एज अ प्रिंसिपल आपको ये सब बातें ध्यान में रखना बहुत ही जरूरी है. तो हमेशा आप यही विचार करेंगे. यहाँ पे जो भी पेपर है ये, इसका जब हम डिस्कशन करेंगे तो आपको ये सारी बातें ध्यान में रखनी है कि एज अ हेड मास्टर आपको अगर स्टूडेंट्स को स्कूल में एडमिशन देना है तो कौन कौन से क्राइटेरियाज है, कौन से निकष हम कहेंगे, या कौन से मुद्दों को ध्यान में रखना जरूरी है. तो ये हुई बात. तो हम एक एक करके डिस्कस करते हैं. तो आप मुझे बता सकते हैं कि अगर हम फर्स्ट जो पॉइंट है शालेय परिसर, ओके, तो स्कूल एटमॉस्फेयर या स्कूल एनवायरनमेंट है, अगर हम इसका विचार करेंगे तो आप कौन कौन सी बातें ध्यान में रखेंगे. ओके, तो जब हम एडमिशन लेना चाहते हैं ओके स्टूडेंट्स के लिए, तो कौन कौन सी ऐसी चीजें हैं उसको हम ध्यान में रखते हैं. ओके, यस, आप मुझे बताइए. आपने भी आपके बच्चों के लिए एडमिशन लिया होगा, तो जब आप एडमिशन लेते हैं तो फॉर एग्जांपल स्टूडेंट स्कूल एनवायरनमेंट है, ये बहुत जरूरी है. हाँ, तो इसमें कौन कौन से मुद्दों का समावेश होता है. मॅडम, पहिली गोष्ट म्हणजे की ती शाळा कोणत्या माध्यमाची आहे, बरोबर. त्यानंतर ती इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, आणि त्या शाळेचे जे पास स्टुडंट्स किंवा जे पॅरेंट्स असतील तर त्यांच्याकडे आपण चौकशी करतो की त्यामध्ये कसं शिकवलं जातं, एज्युकेशन सिस्टम कशी आहे. आणि ते सूट झालं तर काहींना स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट असतो, तर मग स्पोर्ट्सला किंवा कलेला अशा कुठल्या शाळा प्राधान्य देतात. तर मुलांचा कल जर काही पालक सुज्ञ असतील तर त्यानुसार ते शाळेची निवड करतात. आणि शक्यतो लहान मुलांसाठी आपण जवळची शाळा निवडतो. म्हणजे शक्यतो स्कूल बस अवेलेबल असली तरी एक 15-20 मिनिटं अर्ध्या तासात तरी किमान शाळा यायला हवी असा विचार असतो. बस. बरोबर सांगितलं मॅडम की सर्वात आधी आपण पाहतो की शाळा
माझ्या घरापासून किंवा त्या विद्यार्थ्याच्या घरापासून किती दूर आहे, त्याला दररोज शाळेत जाणं. जसं आता तुम्ही म्हटलात की लहान मुलं असेल तर नेहमीच पालक हा विचार करतात वॉकेबल डिस्टन्स आहे का, ओके, किंवा जरी बसनं मुलगा जाणार असेल शाळेमध्ये तर किती दूर अंतरावर आहे शाळा, किती जवळ आहे, हा पहिला विचार आपण करतो. कारण लहान मुलं खूप लांबपर्यंत ट्रॅव्हल करत नाहीत शक्यतो, किंवा आपण म्हणतो की थकून जातील ती प्रवासातच. तर अशा वेळेस पालक हाच विचार करतात की ती जी शाळा आहे ती कोणत्या भागामध्ये आहे नक्की. ओके, इव्हन शाळेचा जो परिसर आहे तो पण खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही म्हटलात की शाळेत आधी जे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आहेत त्यांना विचारूनही आपण त्या शाळेबद्दलची जी माहिती आहे ती विचारू शकतो. आता माध्यम वगैरे ह्या सगळ्याचा आपण विचार करतो, पण ह्या सुरुवातीला ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत की जिथे आपण ऍडमिशन घेणार आहे तर ती शाळा आहे किती लांब आहे, आणि ज्या भागामध्ये ती शाळा आहे तिचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो कशा प्रकारचा आहे. ओके, तर हा विचार करताना आपण कोणकोणत्या लक्षात घेतो गोष्टी, की शाळेच्या आजूबाजूच्या परिसराचा पण आपण म्हणतो की विद्यार्थ्यांच्या विकासावर किंवा त्यांच्या अध्ययनावर खूप खोलवर परिणाम होत असतो. तर पालक पहिल्यांदा हाच विचार करतात की शाळा जी आहे ती नेमकी कुठे आहे, कोणत्या वस्तीत आहे, ओके, लोकेशन जे आहे तिचं ते कुठे आहे, हा सगळा विचार केला जातो. ओके, अजून काय विचार कराल तुम्ही? Madam, timings of the school. Yes, timing of the school, either morning or afternoon session, which is actually suitable for your child. Okay. Okay. Time. Then. अजून कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात शाळेमार्फत? हो, त्या तर आपण बघतो, पण शाळेचा आजूबाजूचा परिसर आपण बघतो की खूप गोंगाट असेल, खूप गर्दीच्या ठिकाणी असेल शाळा, तोही आपण विचार करतो की नाही करत आहे. आजूबाजूची लोकवस्ती कशा प्रकारची आहे, जिथून आपला मुलगा किंवा मुलगी रोज त्या शाळेतून जाणार आहे. आता हे जे सगळं आहे, मुख्याध्यापक म्हणून पण तुम्ही त्या दृष्टीनं कसा विचार कराल तेही आपण पुढे बघूयात. पण इथे जे आहे ते आपण विचार करतो की एक पालक म्हणून आपण आपल्या पाल्याला जर त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा विचार नक्कीच आपण करतो. शाळेच्या आजूबाजूच्या परिसराचा खूप परिणाम विद्यार्थ्यांवर होतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. बरोबर आहे मॅडम? फी स्ट्रक्चर? येस, फी स्ट्रक्चर पण येतच त्याच्यामध्ये. बरोबर आहे, फी स्ट्रक्चर आहे की आपण त्या शाळेमध्ये, घराजवळ शाळा आहे, लोकवस्ती खूप चांगली आहे, पण काही पालकांना ती फी जी आहे ती परवडतच नाही मुलांना द्यायला, पे करायला. तर याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर याबाबत जे आहे ते ऍज अ हेडमास्टर म्हणून तुम्ही कसा विचार कराल तेही आपण पुढे डिस्कस करूयात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते की ऍक्च्युअली शाळेचं लोकेशन कुठे आहे आणि शाळेच्या आजूबाजूचा परिसर कशा प्रकारचा आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. ठीक आहे, आता याप्रमाणे मुद्दे ऍक्च्युअली दिलेले आहेत तुमच्या या युनिटमध्ये, आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, फक्त जस्ट आपण रिवाइज करूयात असं म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाहीये. ओके, तो फर्स्ट पॉइंट इज दॅट द लोकेशन ऑफ स्कूल अँड स्कूल एन्व्हायरमेंट. ओके, so this is the first. Then what is the second point? Yes. Rules and regulation of the school, ma'am. Yeah. So we will go actually point wise, which are given in your book. Okay. Rules and regulation is also important. That is actually included in your unit. I think 7th or 8th point is there. So शालेय परिसराकरता शाळेची आवश्यकता. What is the need of the school environment? Okay. क्यों आवश्यक है इस प्रकार जो परिसर है, हम कहेंगे स्कूल एनवायरमेंट है, उसकी क्यों आवश्यकता है? What are the different needs? Okay. प्रश्न परत रिपीट कराल मॅम? सेकंड मुद्दा जो आहे तो आहे की समोर दिसतोय तुम्हाला शालेय परिसराकरिता शाळेची आवश्यकता. एखादा एरिया असेल ज्याला आपण म्हणतो की त्या एरियासाठी त्या शाळेची काय आवश्यकता आहे, व्हॉट इज द नीड ऑफ दॅट स्कूल फॉर दॅट लोकेशन और दॅट एन्व्हायरमेंट. दॅट इज माय क्वेश्चन. येस.
क्यों स्कूल का होना जरूरी है उस एरिया में? व्हाट आर द डिफरेंट मॅम रीजंस म्हणजे एक्चुअली? जर तो भाग जर आपण म्हणूया ना विकसनशील असेल, हम्म. तर तो भाग प्रगत व्हावा. तिथली जी लोकॅलिटी आहे त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती व्हावी आणि सुधारावा, म्हणून तशा ठिकाणी शाळेची नितांत गरज असते. बरोबर. आणि एक मुख्याध्यापक म्हणून पण तुम्ही हा विचार कराल. समजा त्या ठिकाणी एखादी शाळा आहे पण पालक तिथे पाठवतच नसतील. आपण एखाद्या दुर्गम भागाचं उदाहरण घेऊया जिथे आदिवासी मुलं आहेत आणि त्या भागासाठी किंवा त्या परिसरासाठी शाळेची खूप आवश्यकता आहे, बरोबर? तर मग अशा ठिकाणी शाळेमध्ये मुलांना ऍडमिशन देण्यासाठी खूप महत्वाची आहे ती शाळा त्या परिसरासाठी. कारण मुलांनी शिकणं खूप गरजेचं आहे, एज्युकेशन फार महत्वाचं आहे. हे त्यांना पटवून देऊन खरोखरीच त्या एरियासाठी ती शाळा जी आहे ती महत्वाची आहे हे पटवून देणंही खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही म्हटलात आता की आर्थिकदृष्ट्या पण परवडणारी आहे का ती शाळा हे पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मग अशा वेळेस काय होतं, जसं मी आदिवासी मुलांचं उदाहरण दिलं, किंवा शहरात सुद्धा असे काही भाग आहेत की जिथे खरोखरी शाळेची आवश्यकता आहे. मुलं खूप लांब शिक्षण घेण्यासाठी जाऊ शकत नाहीत. काही मुलं ती आपल्या आई वडिलांना मदत करण्यासाठी जातात. मग अशा मुलांना शाळेत आणण्यासाठी मुख्याध्यापक काय प्रयत्न करू शकतात? तिथे तर गरज आहे शाळेची, तुम्हाला ऍडमिशन देणं मुलांना फार गरजेचं आहे. तर अशा वेळेस त्या मुलांना शाळेत येण्यासाठी एक मुख्याध्यापक म्हणून तुम्ही काय काय करू शकाल? मॅम सर्वेक्षण करता येईल त्या भागात. ओके, पहिलं तर सर्वेक्षण करावं लागेल. प्रचार आणि प्रसार यू हॅव टू करता सर्वे येईल. दॅट एरिया. येस. आणि हो मॅडम, की त्यामध्ये आता सध्या बालसुरक्षा म्हणून आहे, त्यामधूनही हे कार्य चालूच आहे. तर तशी एक मोहीम सुद्धा शाळेतून राबवली जाऊ शकते. ओके. की पण पालक म्हणाले की आमची मुलं आहे ती आम्हाला कामासाठी मदत करतायत, त्यांच्यामुळे 2 पैसे जास्त मिळत आहेत. तर अशा मुलांना जर तुम्हाला शाळेत आणायचं असेल तर काय कराल? मॅडम, नियमांमध्ये काही शिथिलता आपण आणू शकतो. म्हणजे मग त्यांच्या सोयीने किंवा कधी थोडी सुट्टी देऊन किंवा काही करून जरी मुलं आली तरी आपण त्यांना अलाउ केलं तर कदाचित जास्त मुलं अशा दुर्गम भागामध्ये येऊ शकतील शाळेमध्ये. बरोबर. दुर्गम भाग म्हणा किंवा मुंबईमध्ये पण आपण पाहतो, मागच्या लेक्चरला पण मी एक उदाहरण दिलं होतं की जिथे खरोखरच मुलं शाळेत येण्यात खूप उदासीन आहेत. तर तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे आपण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती ठेवू शकतो, नियमांमध्ये शिथिलता जी आहे ती आणू शकतो की जेणेकरून मुलं जी आहेत ती शाळेत प्रवेशित व्हावी. तर हे बरेचसे मुद्दे आहेत आणि आपण हा मुद्दा पालक प्रबोधन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. येस, ओरिएंटेशन ऑफ द पेरेंट्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. येस. आणखी एक मुद्दा महत्वाचा वाटतो की जेव्हा पालक पाठवत नाहीत मुलांना, तिथे आर्थिक अडचण त्यांची जास्त असते. बरोबर. त्यांना आपण फायनान्शियली कुठून त्यांना सोर्स उपलब्ध करून देऊ शकलो तर मुलांना तेच पाठवतील. अगदी बरोबर है. आता हे सगळं करत असताना ये जब हम करते हैं तो जब आप एडमिशन दोगे ऐसे स्टूडेंट्स को तो क्या क्या देखना जरूरी है? ओके. तर हा मुद्दा जो आहे इथे आपण बघतोय की विद्यार्थ्यांना जर प्रवेश द्यायचा असेल तर पहिला मुद्दा हा 1.4.2 जर बघितला तर प्रवेश नियमावलीची आधारशिला आहे. त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो याचा आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे. असे विद्यार्थी जे आहे तुम्हाला शाळेमध्ये आणायचे आहेत तर जसं तुम्ही म्हटलात आता एका मॅडमने सांगितलं की सर्वे करणं खूप आवश्यक आहे. ओके, त्यासाठी त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी येणार आहेत शाळेमध्ये किंवा जे प्रवेश घेणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्या साठी काही सेवा ज्या आहेत, सर्व्हिसेस ज्या आहेत ते त्या सर्व्हिसेस आपल्याला पुरवाव्या लागतील. जसं आता म्हटल्या गोळे मॅडम की मुलांना जे फी आहे, फी मध्ये काही कन्सेशन देता येऊ शकेल का, किंवा काही सोर्सेस जे आहेत, इतर सोर्सेस जे आहेत ते उपलब्ध करून घेता येऊ शकतील का, हे करता येऊ शकेल. त्यातलं पहिलं आहे विद्यार्थ्यांची व्यक्तिगत क्षमता. ओके, सो पर्सनल कॉम्पिटन्सीज और एबिलिटी ऑफ द स्टूडेंट्स, ती कोणकोणती आहे? यस, अगर स्कूल में आपने बच्चे को एडमिशन
देने के लिए अगर सोचा है तो सबसे पहले है जो रूल्स है उसके अकॉर्डिंग ही आपको एडमिशन देना बहुत ही जरूरी है। तो ये जो रूल्स है उसमें भी हम कहेंगे कि फ्लेक्सिबिलिटी का होना बहुत ही जरूरी है। तो कौन कौन से हैं? तो सबसे पहले जो है स्टूडेंट्स एबिलिटी ऑफ द स्टूडेंट्स। ओके, तो कौन कौन से एबिलिटीज है, क्षमताएं हैं स्टुडंट्स वयामध्ये ओके, वयामध्ये बरोबर आहे, त्याच्यामध्ये आपण काय थोडीशी शिथिलता ठेवू शकतो. येस, कारण मला वाटतं आरटी नुसार 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना फ्री एज्युकेशन आपण म्हणतो, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन आहे. तर त्यानुसार त्या नियमाला अनुसरून आपण हे सगळं करू शकतो. बरोबर. दुसरं जे आहे शारीरिक क्षमता आहे, फिजिकल ॲबिलिटी जी आहे स्टुडंटची, तर ते पण बघणं फार महत्वाचं आहे. का बरं? हे सगळं करणं फार गरजेचं आहे. स्टूडेंट्स फिजिकल एबिलिटी इज ऑल्सो इम्पॉर्टेंट पार्ट. तो ये एडमिशन देते वक्त जो स्कूल हेडमास्टर है, हेडमिस्ट्रेस है, उन्होंने ध्यान में रखना बहुत ही जरूरी है. ओके, अगर बहुत ही वीक स्टूडेंट है या बहुत स्ट्रांग एकदम है स्टूडेंट्स, तो वो भी कभी कभी क्या होते हैं, बैरियर्स हो जाते हैं एजुकेशन प्रोसेस में. तो किस प्रकार के बैरियर्स हो सकते हैं? ओके, यस. स्टूडेंट का एडमिशन करते वक्त हमें स्टूडेंट की जो हेल्थ है या हम कहेंगे कि फिजिकल एबिलिटी है वो भी देखना बहुत जरूरी है. बहुत वीक स्टूडेंट है, अगर उसको एडमिशन देना आप चाहते हो तो कौन कौन सी बातों को ध्यान रखना बहुत जरूरी है? की आपल्याकडे फर्स्ट एड बॉक्स असेल आणि त्या प्रथमोपचारामध्ये काही काही गोष्टी त्याच्या हेल्थच्या रिलेटेड, म्हणजे आपल्याकडे डॉक्टर जवळ असावा जर ओके. आता प्रत्येक शाळेला ते उपलब्ध करून देणं फार कठीण नाहीये, पण कशा प्रकारे करता येऊ शकेल? पॅरेंट्स मधून जर for a medical certificate or something like that, they can go and check on the child first. So you have a medical history of the child. Yes, that is the actually it will come under the second unit. So students' medical history is very important. Yes, good point, ma'am. Then मेडिकल हिस्ट्री पाहिल्यानंतर तो स्टुडंट अगदीच वीक आणि आजारी असेल तर अशा स्टुडंटला आपण ऍडमिशन द्यावं का? कारण ह्या मुलाच्या किंवा मुलीच्या सतत हेल्थ प्रॉब्लेम जर आपल्याला भेडसावणार असतील तर मला वाटतं मुख्याध्यापकांनी तोही विचार करणं गरजेचं आहे की अगदीच वीक स्टुडंट असेल आणि सतत आजारी पडत असेल, जसं मॅडम आता म्हणाल्या की त्याचे मेडिकल हिस्ट्री बघणं फार गरजेचं आहे, तर तोही विचार मुख्याध्यापकांनी करणं खूप आवश्यक आहे. पण मॅडम मग अशा याच्यामध्ये अशा रेअर केसेस असतील, पण द्यायचं नाही, पण शिक्षणापासून त्याला वंचित तर नाही ना ठेवू शकत. ठेवता येते. बरोबर आहे तुमचा मुद्दा. आणि आत्ताच मी बोलले होते त्याप्रमाणे की कंपल्सरी एज्युकेशन आहे, पण मला वाटतं नक्कीच हे सगळे स्टुडंट नसतील, पण असे काही स्टुडंट आहेत खरोखरीच की ते खूप वीक आहेत. त्याच्यातलं एक महत्वाचं आहे, पालकांचं प्रबोधन करणं आवश्यक आहे. तुम्ही आता म्हटलात डॉक्टर्स आहेत चेकअपसाठी, पण जसं मी म्हटलं सगळ्या शाळांमध्ये ही उपलब्धता नाहीये. तर मग अशा वेळेस काय करू शकाल तुम्ही? या ज्या फॅसिलिटीज आहेत स्टुडंटला देण्यासाठी, बरोबर आहे तुम्ही म्हणताय वंचित ठेवता येणार नाही, पण मग मुख्याध्यापकांना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की खरोखरीच या मुलाला किंवा मुलीला मी जर ऍडमिशन दिलं तर मग त्याच्या हेल्थसाठी, त्याचा विकास करण्यासाठी म्हणा, त्याची हेल्थ इम्प्रुव्हमेंटसाठी मग शाळा काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते का? अशा वेळेस त्यांनी मग ऍडमिशन दिलं तर मला वाटतं हरकत नाहीये. तर आपलं काय मत आहे? मला वाटतं याच्यात बरेचसे मुख्याध्यापक आहेत. We can take the mobile number of the parents, no? Yes. So if the child is weak or we know what is the actual problem of the child, Okay. so we can take the number of the parent, the phone number of the parents. So since we know the medical history of the child, so if the child is facing a problem, we can immediately relate to the doctor and even immediately call the parents for it. So that could be one criteria. Okay. So is there a provision in your school, madam? Doctor is there or? No, we don't have, but we have the phone numbers, no, of this parents. Each and every class. Okay, the class teacher has phone numbers of the parents. Okay. So immediately we call the parent and yes, and then we also send the child to the doctor and we tell the parent. Okay. So immediately that is done.
Okay, but sometimes what happened, na, some parents, they are working in the, I think, in construction job they are doing. So suppose they are not able to come to schools, then what are the different responsibility of the headmaster or schools? Yes, ma'am. हो मॅडम, माझ्या शाळेत मॅडम Yes. कदाचित इथे ना असं असेल की तुमच्याकडे जर फॅसिलिटीज अवेलेबल असेल तरच मुलाला ऍडमिशन द्यायचा विचार करा. अन्यथा जिथे फॅसिलिटीज आहेत तिथे मग मुलासाठी आपण सुचवू शकतो की ही शाळा अवेलेबल आहे, तुम्ही तिथे डॉक्टर्स आहेत, त्या मुलाची वगैरे बघून आपण सांगू शकतो. आपल्याकडे अवेलेबल काहीच नाहीये, फक्त साधं एक प्रथमोपचार म्हणून आपण त्याला ऍडमिशन नाही देऊ शकत, असं माझं मत आहे. बरोबर आहे, असंही करता येऊ शकेल. पण आता अजूनही प्रश्न उपस्थित होतील याच्यातूनही. लोक म्हणतील की नाही, इतर ठिकाणी ऍडमिशन घेणं शक्यच नाही अशा मुलासाठी, आणि तीच शाळा जवळ आहे आणि त्यात तो वीक आहे, तर त्यावेळेस काय करायचं. तर ऍक्च्युली हे सगळे जे प्रश्न आहेत. सांगू का? हा, बोला वर्षा मॅडम. आमच्याकडे ना, आम्ही आमच्या शाळा आणि एक ट्रस्टचं हॉस्पिटल आम्ही असं संलग्नित आहोत, आणि त्यामुळे आम्ही असं काही जर का प्रॉब्लेम असेल तर त्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमधून हे करतो, आणि आम्ही आमच्या शाळेतल्या सगळ्या मुलांचा विमा उतरवलेला आहे. त्यामुळे जर का काही प्रॉब्लेम झाला, शाळेमध्ये काही झालं, तर मग त्याचा जो खर्च असतो तो आम्ही करू शकतो. म्हणजे अगदी बरोबर. तर अशा प्रकारे ऍक्च्युली मुख्याध्यापकांना प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. जसं तुम्ही म्हटलं की कोलॅबरेशन तुमचं एका हॉस्पिटलशी आहे का म्हणालात तुम्ही, किंवा एनजीओ जे आहेत ते सुद्धा हे काम करतात. आहे. आमच्या बाजूलाच एक हॉस्पिटल आहे, आणि आमची शाळा आणि ती हॉस्पिटल ते एकाच ट्रस्टला आहे, बिलॉंग होतं. बरोबर. हा, तर खूप छान. खरं तुमच्या शाळेने ही सोय उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी, आपण म्हणूयात विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी. पण असं प्रत्येक शाळेमध्ये ही सोय उपलब्ध नसणार आहे, तर त्यावेळेस काय करणं आवश्यक आहे. तर जसं आपण म्हणतो की यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्नशील राहणं खूप गरजेचं आहे, की तुमची शाळा ज्या एरियामध्ये आहे तिथे खरंच गरज आहे, तर मला वाटतं नक्कीच कोलॅबरेशननं हे सगळं काम करता येऊ शकेल आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रवेशित करता येऊ शकेल. ठीक आहे. तर हे सगळं ऍक्च्युली शाळांनुसार हे ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती आपण म्हणूयात की डिपेंड आहे, की तुमच्या शाळेमध्ये तुम्ही कोणत्या सेवा देऊ शकता किंवा त्या उपलब्ध करून देऊ शकता मुलांना. तर ह्या सगळ्याचा विचार ऍज अ प्रिन्सिपल म्हणून, मुख्याध्यापक म्हणून तुम्ही करणं फार गरजेचं आहे. तर याचाच विचार या युनिटमध्ये तुम्हाला करायचा आहे. ओके. देन सेकंड पॉइंट इज दॅट मेंटल ॲबिलिटी ऑफ दॅट स्टुडंट. एक तर शारीरिक क्षमता झाली, त्याचबरोबर मानसिक क्षमतेचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे प्रवेश देत असताना. आता हे लगेचच आपल्याला कळू शकणार नाही, पण मला वाटतं पालक जेव्हा येतात ऍडमिशनसाठी त्यावेळेस नक्की शिक्षकांच्याही हे लक्षात येऊ शकतं, मुलाची जी मानसिक क्षमता आहे किंवा मेंटॅलिटी जी आहे स्टुडंटची ती कशा प्रकारची आहे. तर थोडीशी विचारपूस आपण करतोच. इंटरव्ह्यू त्याला म्हणता येणार नाही, काही शाळा इंटरव्ह्यू घेतात. मला वाटतं आता इंटरव्ह्यू घ्यायला पण परमिशन नाहीये शाळांमधून ना, कुठल्याही शाळेमध्ये. पॅरेंट्सला किंवा स्टुडंट्सला. हाँ, बट वी कैन टॉक टू स्टूडेंट्स और देयर पेरेंट्स इनफॉर्मली. तो ये भी हम कर सकते हैं, स्टूडेंट के बारे में जानकारी अगर हमें लेना है तो. देन व्यक्तिमत्व, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो. पर्सनॅलिटीमध्ये अनेक प्रकार आहेत, डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनॅलिटीज आर देअर. इथे त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत की विद्यार्थ्याला काही व्यंग आहे का. तर हे जे आपण म्हणतो दिव्यांग विद्यार्थी जे आहेत, तर त्यापैकी कोणतं आपण म्हणतो दिव्यांगता त्याच्यामध्ये आहे, डिसेबल स्टुडंट्स आहेत. तर हेही यांना ऍडमिशन देत असताना पण मुख्याध्यापकांनी विचार करणं खूप आवश्यक आहे. काय हे सगळं आवश्यक आहे बरं. Yes, some different disabled students, suppose they want to take admission in your school. So what are the different difficulties actually they will face, or even headmaster? Yes. मॅडम, जर का डिफरंटली एबल्ड मुलांना आपण ऍडमिशन दिली तर पहिली गोष्ट जर का फिजिकली डिफरंटली एबल्ड असतील तर त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या असतात. म्हणजे रॅम्प असायला पाहिजे किंवा त्यांची फिजिकली डिसेबल्ड लोकांचे टॉयलेट्स असायला पाहिजे. जर का काही लर्निंग डिसेबिलिटी असलेली मुलं असतील
तर त्यांच्यासाठी करिक्युलम फ्रेम करताना पण त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आपण ठेवू शकत नाही, बट ऍट द सेम टाइम इन्क्लुसिव्ह एज्युकेशन पॉलिसी असल्या कारणाने आपण बरोबर. त्यांना बाहेरही काढू शकत नाही. हो मग अशा अगदी वेळेला रेमेडियल एज्युकेटर असायला पाहिजे किंवा स्पेशल एज्युकेटर असायला पाहिजे, Yes. काउन्सिलर हो. असायला पाहिजे. तर Very या good. सगळ्यांच्या मदतीने आपण त्यांच्यासाठी एक वेगळं करिक्युलम फ्रेम करून त्यांना मेन स्ट्रीम मध्ये ठेवायचा प्रयत्न करू शकतो. पण बरोबर हे आहे. सगळे एफर्ट्स आपल्याला घेणं गरजेचं आहे. हा, तर हा सगळा जो विचार आहे तो मुख्याध्यापकांनी करणं खूप आवश्यक आहे. जसं आता तुम्ही म्हटलात मॅडम की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन, तुम्हाला विद्यार्थ्यांना नाही म्हणता येणार नाहीये तुमच्या शाळेमध्ये प्रवेश घेत असताना, मात्र हे तुम्हाला पालकांना सांगता येऊ शकेल. जसं आता तुम्ही म्हटलं की फिजिकली चॅलेंज स्टुडंट जर असतील तर त्यांच्यासाठी तशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत, फॅसिलिटीज आहेत, त्या शाळेमध्ये उपलब्ध आहेत का, आणि सपोज नसतील तर तुम्ही त्या स्टुडंटला तशा सुविधा उपलब्ध करून देणार असाल, मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला हा विचार करणं खूप गरजेचं आहे. मग इव्हन डिसेबल स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जसं तुम्ही म्हटलात की एक्सपर्ट जे आहेत ते असणं खूप आवश्यक आहे, की कोणत्या प्रकारची डिसॅबिलिटीज आहेत त्या प्रकारचे एक्सपर्ट्स म्हणा, डॉक्टर्स आहेत त्यांची व्हिजिट्स म्हणा, कारण त्यांच्यासाठी आपण म्हणूयात की जे प्रॅक्टिस सेशन घेतले जातात किंवा इव्हन नॉर्मल स्कूल टीचर जे आहेत त्यांना कशा प्रकारे अशा विद्यार्थ्यांना अध्यापन करावं याबाबतही खूप अडचणी येतात. तर अशा वेळेस मग ॲज अ को टीचर म्हणून तशा शिक्षकांची उपलब्धता जी आहे ती शाळा करून देणार आहे का, तर ही सगळी परिस्थिती असेल तरच मुख्याध्यापकांनी अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन द्यावं, किंवा ते कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या विद्यार्थ्यांना देऊ शकतात ते जर नक्की असेल तर मला वाटतं अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना मग आपल्याला ऍडमिशन देता येऊ शकेल. अन्यथा काय करावं लागेल मग, समजा असे विद्यार्थी आहेत जे फिजिकली चॅलेंज आहेत किंवा मेंटली चॅलेंज स्टुडंट्स आहेत किंवा काही आपण म्हणतो की डिसॅबिलिटीज आहेत, यावर मात करण्यासाठी किंवा आपण म्हणूयात की त्याचेही लेवल्स आहेत, जी डिसॅबिलिटी आहे सिव्हिअर असेल किंवा अगदी कमी डिसॅबिलिटी असेल तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही ऍडमिशन देऊ शकता. पण त्यांचं आपण म्हणतो ज्या विद्यार्थ्यांना बिलकुलच तिथे कोपअप करता येणार नाहीये किंवा त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकेल बाकीच्या स्टुडंटमुळे, असं काही जाणवत असेल तर मला वाटतं की मुख्याध्यापकांनी पण त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन देताना हा विचार करावा लागेल. ओके, त्यामुळे पर्सनॅलिटी त्या स्टुडंटची कशा प्रकारची आहे आणि त्यानुसार शाळेमध्ये सुविधा उपलब्ध आहेत का, आणि नसतील तर त्या तुम्ही देऊ शकाल का, तर या सगळ्याचा विचार जो आहे तो मुख्याध्यापकांना करणं आवश्यक आहे. म्हणजे ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, विद्यार्थी ऍडमिशन घ्यायला तुमच्या शाळेमध्ये येत आहेत, तुम्ही अनेक मुद्दे सांगितलेले आहेत, त्याचबरोबर हे इतरही मुद्दे आहेत, त्याचा विचार करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आर्थिक क्षमतेचं मला वाटतं तुम्ही सांगितलेलंच आहे की विद्यार्थ्याची जर आर्थिक क्षमता नसेल तर अशा वेळेस मुख्याध्यापकांनी त्याला काय करावं, कन्सेशन आहे ते जर देऊ शकत असतील, नियमांमध्ये जर ते बसत असेल तरच हो म्हणावं, अन्यथा इतर शाळांचा पर्यायही आहे जर त्या भागात उपलब्ध असतील तर, किंवा सरकारच्या पण काही ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल का, तर ह्या सगळ्या स्कीमचा अभ्यास त्या मुख्याध्यापकाचा असणं खूप आवश्यक आहे. म्हणून मला वाटतं ऍक्च्युअली हा जो कोर्स आहे तो यासाठीच कंपल्सरी केलेला आहे सगळ्या मुख्याध्यापकांसाठी की ज्या काही गोष्टी माहिती नाहीयेत, ऍज अ टीचर म्हणून तुम्ही जर काम करत असाल आणि ह्या सगळ्या बाबींची पूर्तता शाळेमध्ये करणं फार गरजेचं असतं ऍडमिशन देत असताना, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती व्हाव्यात यासाठीच या प्रकारचे विविध जे विषय आहेत ते या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेले आहेत. तर हा सगळा विचार करणं खूप गरजेचं आहे. आता पुढे जे म्हटलेलं आहे की असाधारण विद्यार्थ्यांचा जो आहे तो विचार करणे खूप गरजेचं आहे. आता हे कोणते असाधारण जे विद्यार्थी, जसं आता परेरा मॅडम म्हटलं होतं की विद्यार्थ्यांचा पूर्वेतिहास जो आहे तो खूप महत्वाचा आहे, नॉट ओनली हिस्ट्री, मेडिकल हिस्ट्री ऑल्सो. तर हा जो विद्यार्थी आहे तो तुमच्या शाळेमध्ये जर प्रवेश घेऊ इच्छितो तर जनरली इन्फॉर्मली जसं मी म्हटलं की त्याची विचारपूस तुम्हाला करणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्याला ऍडमिशन द्यायचं की नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल. पालकांचं सहकार्य पण त्यासाठी खूप अपेक्षित आहे. सो कोऑपरेशन ऑफ द पेरेंट्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर गिव्हिंग ऍडमिशन टू द स्टुडंट्स. ओके, while giving the admission to the student there are some
points which are very important. First one, what are the different records actually you have to maintain of that student while giving admission? तर कोणकोणते असे नोंदी आहेत त्या ठेवायच्या? पहिलं जे आहे विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेचा दाखला. हे तर सर्वांना माहितीच आहे. एव्हरीबडी नोज अबाउट दॅट. स्टुडंट लिव्हिंग सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर वयाची अट काही वेळेस शिथिल करत असताना पण याचा फायदा होऊ शकतो. दुसरं जे आहे ते शाळेत शिकण्यासंबंधीचा दाखला. ओके, तो जो आधीच्या शाळेमध्ये जर विद्यार्थी असेल, तो शिकत असेल, तर मला वाटतं की त्यानं कोणत्या वर्गाची इयत्ता, कोणत्या इयत्तेची परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण केलेली आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यानुसारच आपण ऍडमिशन देत असतो. येस, हो मॅम, शाळेचा दाखला. हा, शाळेचा दाखला ज्याला आपण म्हणतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आपण मला वाटतं इथे थोडस मुद्दे जे आहेत ते पुढे मी जातीये. ओके, अशा विद्यार्थ्यांना जर आपण ऍडमिशन देत असू तर काय काय गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जसं आपण म्हणतो बर्थ सर्टिफिकेट आहे, शाळेचा दाखला तुम्ही म्हटलेला आहे, त्याचबरोबर प्रतिज्ञापत्र जे आहे ते आपण पालकांकडून घेत असतो. तर कन्सेंट लेटर जे आपण आहे ते पालकांकडून घेतो. त्याच्यामध्ये काय काय नोंदी ज्या आहेत त्या केलेल्या असतात. जेव्हा आपण शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांना देतो त्यावेळेस जे कन्सेंट लेटर आहे ते पालकांकडून आपण साईन करून घेतो. तर हे करणं का आवश्यक आहे? व्हॉट इज द नीड ऑफ ऍक्च्युअली दॅट कन्सेंट लेटर? प्रतिज्ञापत्र जे आपण म्हणतो. जेणेकरून बोला. ते आपल्या शाळेचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते त्यांना मान्य आहेत आणि ते फॉलो करतील. त्याच्यामध्ये काही डिफरन्स ऑफ ओपिनियन राहू नये म्हणून ते कन्सेंट लेटर घेणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. कारण कॉलेजांमधून तर हे कंपल्सरी आहेच आहे, पण शाळांमधून काय स्थिती आहे प्रतिज्ञापत्राबाबत? प्रत्येक शाळांमधून ते जे आहे भरून घेतलं जातं ऍडमिशन देत असताना. कन्सेंट लेटर जे आपण म्हणतो पॅरेंट्स कडून. कारण शाळेचे नियम कोणते आहेत त्या नियमांचं पालन करणं प्रत्येक विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर जसं आता तुम्ही म्हटलात की पालकांच्या सुद्धा काही जबाबदारी आहेत, त्या पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. तर त्यानुसार जे आहे ते मला वाटतं प्रतिज्ञापत्र हे प्रत्येक पालकांकडून भरून घेणं आवश्यक आहे विद्यार्थ्याला ऍडमिशन देत असताना न विसरता. कारण काही आपल्या सगळ्यांनाच माहितीये की जे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी आहेत आपण म्हणतो की शाळेमध्ये त्रास देणारे, ज्याला आपण दंगेखोर विद्यार्थी म्हणतो, असेही असतात. काही शाळांमधून बघितलं जातं की बुलिंग जे आहे ते सुद्धा होत असतं. कधी कधी टीचर्सचे अपरोक्ष पण होत असतं. जोपर्यंत त्यांच्यापर्यंत ते जात नाहीये तोपर्यंत कोणती ऍक्शन आपल्याला घेता येऊ शकत नाही. तर असे अनेक प्रकार शाळांमधून होत असतात. म्हणून त्यासाठी पालकांचं कन्सेंट लेटर जे आहे ते भरून घेणं खूप आवश्यक आहे ऍडमिशन देत असताना. त्याचबरोबर जेव्हा आपण ऍडमिशन देतो, प्रवेश निवडीचे निकष जे आहेत तर ते कोणकोणते आहेत? ओके, द सिलेक्शन, डिफरंट क्रायटेरियाज फॉर सिलेक्शन ऑफ द स्टुडंट. ओके, और ऍडमिशन प्रोसेस. पहिलं जे आहे ते परिसरातील वास्तव्य. ओके, आता हा विचार करत असताना काय काय करणं आवश्यक आहे? जसं आपण बघितलं की शाळेचा परिसर जो आहे तो खूप महत्वाचा आहे. पण त्या परिसराचा विचार केला तर काही वेळेस आपल्याला असं दिसून येतं की त्या शाळांमध्ये जे स्टुडंट्स आहेत ते खूप कमी असलेले आपल्याला दिसून येतात किंवा ऍडमिशन घ्यायला पालक नको म्हणतात. तर हे सगळं करत असताना मुख्याध्यापकांनी खूप विचार करणं आवश्यक आहे. तर मग नेमक्या कोणकोणत्या गोष्टी लक्षात होत नाहीये? स्टूडेंट अगर अवेलेबल नहीं है या आपके स्कूल में एडमिशन नहीं ले रहे तो व्हॉट आर दी डिफरंट रोल्स ऑफ हेडमास्टर? कोणकोणते वेगवेगळ्या भूमिका ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांनी बजावणं खूप आवश्यक आहे. काय करता येऊ शकेल? ठीक आहे, विद्यार्थ्यांची पूर्वतयारी. बोला, कोण बोलते? येस, विद्यार्थ्यांचा आपला जो निकाल असतो, आजकाल पॅरेंट्स निकाल बघतात शाळेचा किती टक्के लागलाय, बरोबर, आणि त्यानुसार मग प्रवेश आपल्या मुलाला तिथे घेतात.
त्यामुळे मग निकाल वृद्धीवर, टक्क्यांवर जर फोकस असेल तर मे बी प्रवेश देखील वाढेल. बरोबर. गणवेशाचं देखील आकर्षण असतं मॅडम. अगदी बरोबर आहे. हा, म्हणजे जर चांगला असा पण नुसता डिसेंट तोच असेल एक घटक नाहीये, तुम्ही म्हणताय नाहीये, तेही भरपूर बरोबर आहे. आहेत, हा भरपूर बरोबर. आहेत. तो एक आहे, त्या घटकांपैकी एक आहे असं. बरोबर. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणेच की पालक जे आहेत एक्सक्यूज मॅम, येस प्रज्ञा एक मॅम. घटक जसं की आता इथे म्हणतायत की जसं की म्हणजे मेरिट लिस्ट बघितली जाते, पण मी सोमय्या कॉलेजची प्राध्यापिका आहे. आता आमच्या इथे कसं होतं की मॅम, जेव्हा ऍडमिशन प्रोसेस असते ना, तेव्हा रुईया महाविद्यालय सारखं महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतात. काही पॅरेंट्स येतात, आम्हाला सांगतात नाही मेरे बच्चे को सोमय्या में ही ऍडमिशन चाहिए. बरोबर. ते मुलं काहीतरी आता म्हणजे काही काही परंपरा असते, म्हणजे कशी की मेरे मम्मी पापा भी यहाँ से पढ़े हैं, म्हणजे एक म्हणतात ना की त्या शाळेतून शिकलेले असतात, माझी आजी माझी विद्यार्थी असतात, ते पण बघितलं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना काहीतरी अध्यापनाची, त्या शिक्षकांची पण काही माहिती मिळालेली असते की हा इथे चांगलं शिकवलं जातं. किंवा आता काही असं असतं की जसं आता आमच्याच याच्या कॅम्पसमध्ये 3 महाविद्यालय आहेत, के जे सायन्स कॉमर्स आहे, के जे आर्ट्स कॉमर्स आहे, SK आहे. तर असं शेजारच्या बिल्डिंग मधून पण ते म्हणजे के जे सायन्स अँड कॉमर्सला डिमांड करतात. म्हणजे मी मोठेपणा नाही सांगत, पण जसं असं एक मी कॉम्पिटिशन बघितली. बरोबर. की काही विद्यार्थी असे येतात आणि म्हणतात नाही मला इथेच घ्यायचंय, मग कट ऑफ तुमचा कधी म्हणजे कमी आला तर आमचं येणार का, म्हणजे एकंदरीत ते सगळ्या गोष्टी पाहतात पॅरेंट्स पण. म्हणजे आजकालचे एज्युकेटेड पॅरेंट्स आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपल्या मुलाला कुठे आपण, आणि ते टाय ऑफ पण आता क्लासेस वगैरे आहेत त्यांचं, ते वेळ वगैरे बघून पण ऍडमिशन घेतात. बरं. म्हणजे ती सुटेबल आहे का आपल्या. ठीक आहे. आता जसं तुम्ही म्हटलात की तुमचं जे आहे तुमच्या कॉलेजमध्ये जे आहे ते ऍडमिशन खूप चांगल्या प्रकारे होतात, कारण वेगवेगळ्या फॅसिलिटीज ज्या आहेत त्या तुम्ही स्टुडंट्सला देतायत. त्याचबरोबर तुम्ही हाही उल्लेख केलात की तुमच्या आजूबाजूला सुद्धा इतर कॉलेजेस आहेत. मग समजा तुम्ही अशा कॉलेजेसचे प्राचार्य आहात किंवा तिथे एखादी शाळा असेल त्या शाळेचे तुम्ही मुख्याध्यापक आहात आणि तुम्हाला ऍडमिशन जास्तीत जास्त तुमच्या शाळेमध्ये होण्यासाठी किंवा कॉलेजमध्ये होण्यासाठी प्रयत्न करायचे, तर ते काय कराल तुम्ही, हा खरा प्रश्न आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे, पण त्याचबरोबर अशा खूप आजूबाजूला कॉलेजेस आहेत की जिथे ऍडमिशन कमी होत आहेत. मग त्या कॉलेजचे किंवा ज्युनियर कॉलेज असू देत किंवा माध्यमिक विद्यालय असू देत, अशा शाळेचे जर तुम्ही मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका असाल तर तुम्ही काय प्रयत्न कराल, काय सांगता येऊ शकेल? मॅम, ज्या ऍक्टिव्हिटीज होतात आपल्या शाळेत, शालेय सहशालेय किंवा जे प्रकल्प किंवा काही अवॉर्ड्स असतील, तर हे ना सर्व त्या पॅरेंट्स पर्यंत जे इच्छुक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याकरता आपण सोशल मीडियाचा वापर करू शकतो. ओके. ऍडव्हर्टाइजमेंट. ओके. अजून वेबसाईट, मॅडम, फेसबुक मला एक वगैरे. सांगताच एक मुद्दा मला ऍड करावा असा वाटतो की आता दोन्ही मॅडमने सांगितलेले मुद्दे, त्याच्यामध्ये एक महत्वाचा एक मुद्दा मला ऍड करावा असं वाटतो की विद्यार्थ्याची शिस्त. आजकाल घरीही मुलं ऐकत नाहीत, तर पालकांना असं वाटतं की शाळेतून काहीतरी, मग शाळेत गेल्यावर माझा मुलगा शिस्तीत वागतो का, मग ज्या शाळेकडे त्यांचं असं स्ट्रिक्ट आहे किंवा शिस्तबद्ध आहे तर त्या शाळेमध्ये घालण्याचा कल पालकांचा जास्त असतो. म्हणजे शाळेच्या शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्याचा एकूण विकास, त्याचा म्हणजे सगळ्याच बाबतीत आज पालक विचार करतात की शाळा कुठपर्यंत आहे. आणि मला वाटतं की मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचं ऍडमिशन वाढवण्यासाठी किंवा शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे, हा मॅडम तुमचा प्रश्न आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने मी म्हणेन की आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळा आहेत, तर प्रत्येक शाळेमध्ये काय चांगलं आहे, मग आपण त्यांच्यासारखं किंवा त्यापेक्षा उत्तम काय करू शकू आणि आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकू, हा विचार जर केला तर मला वाटतं आपलं ऍडमिशनही होऊ शकतं आणि आपल्या मुलांचे प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह होऊ शकतात. हा, गोळे मॅडम, तुम्ही म्हटलात की काय उत्तम देऊ शकतो, तर तेच मला एक्सपेक्टेड आहे. उत्तम, हा एखादा मुद्दा हवा आहे का?
अच्छा म्हणजे कारण आता माझी- तुम्ही हा. अशा शाळेचे आहात अशा आहात मुख्याध्यापिका, तर तुम्ही काय कराल? जसं आता प्रज्ञा मॅडम म्हटल्या की त्यांच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन्स होत आहेत, मग त्यासाठी तुमचं शाळा किंवा कॉलेज तिथे जवळच्या अंतरावर आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त ऍडमिशन करायचे, तर मग काय करणं आवश्यक आहे? आता माझ्या हा मुद्दा यंदा माझा होता. यंदा लक्षात आलेला मुद्दा माझ्या सांगते मॅडम लेटेस्ट, की आम्ही कशामध्ये कमी पडलो. शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत माझ्या शाळेचा दर्जा चांगला आहे, शिक्षक उत्तम आहेत, पण पालक संपर्क जो आहे ना, तिथे माझी शाळा कमी पडते आणि इतर बरोबर. शाळा आहेत. तर त्यामध्ये गेल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली की मनीषा मॅडम जसं म्हणाल्या की आपण पालकांपर्यंत हे सगळं पोहोचवलं पाहिजे. तर हा खरंच महत्वाचा मुद्दा आहे. आपण करत राहतो पण पालकांपर्यंत ते पोहोचत नाही. वस्तीमध्ये आपली शाळा जिथे आहे ते समाजात लोकांना कळलं पाहिजे की आपल्या शाळेमध्ये काय चाललंय. बरोबर. फक्त ऍडमिट मुलं आहेत त्यांनाच कळतं किंवा मुलांनाच माहित असतं. मुलं घरापर्यंत पोहोचवतात पण आजूबाजूला पण ते माहित झालं पाहिजे. तर तो एक माझा एक मुद्दा बरोबर आहे. बरं, आणि पालकही येतात त्यांच्यासोबत. हो, त्यावेळेस हो. तुमच्या शाळेमध्ये ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याबाबत तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. हो, हो, हो. पहिल्या भेटीतच मला वाटते की शाळा आपलीशी वाटावी असं जर सुसंवाद मी म्हणेन की मुख्याध्यापक म्हणा किंवा शिक्षक बरोबर. आणि पालक यांच्यामध्ये असेल तर मला वाटते याची नक्कीच छाप पडते आणि पालक विचार करतात, अरे माझ्या मुलाचा इथे नक्कीच विचार केला जाईल, त्याला समजून घेतलं जाईल. तर हे खूप महत्वाचं आहे. तर अशा प्रकारेही तुम्ही शाळेत मुलांचे ऍडमिशन जे आहेत, प्रवेश प्रक्रिया किंवा ऍडमिशन वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकता. तर हा एक मुद्दा झाला, अनेक मुद्दे आहेत तसे. आणि जसं आता म्हणाल्या की काळपे मॅडम की त्यांचं कॉलेज जे आहे खूपच चांगलं आहे. मग आता तिथे सपोज म्हणाल्या की काही विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते तिथून शिकून गेलेले आहेत, सगळं त्याबद्दल माहिती आहे. कधी कधी असं होतं की मग इथे सुद्धा जसं त्या म्हणाल्या की कट ऑफ खूप जास्त आहे, मग मुलांना ऍडमिशन देण्यासाठी काही वेळेस शाळांचा आपण जर इथे विचार करायचं म्हटलं तर काही चांगल्या शाळा ज्या आहेत त्या काय करतात की विद्यार्थ्याची सुरुवातीला लेखी परीक्षा पण घेतली जाते, जी पूर्वतयारी आपण म्हणतो की ती त्या विद्यार्थ्याची आहे ती पाहिली जाते, तेही आहे. त्याचबरोबर त्याला आधीच्या क्लासेसमध्ये किती % मार्क्स मिळालेले आहेत त्यानुसार सुद्धा त्याच्या ऍडमिशनचा विचार केला जातो. किंवा समजा कमी गुण मिळालेले विद्यार्थी आहेत तर नक्कीच आपल्या शाळेतले जे शिक्षक आहेत ते एफर्ट्स घेऊ शकतील का, जसं रेमेडियल क्लासेसचा कोणीतरी उल्लेख केला. तर ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या आपण उपलब्ध करून देऊ शकतो का विद्यार्थ्यांसाठी, तर तोही विचार केला जातो. तर हे सगळे जे निकष आहेत ते लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. प्रवेश परीक्षा जी आहे ते आता जस्ट मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आमिष जे म्हणतो आपण, प्रलोभन ज्याला आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी काय काय प्रलोभनं तुम्ही ठेवलेली आहेत विद्यार्थी शाळेत यावेत म्हणून, असं काही आहे का शाळांमधून की काय काय तुम्ही देऊ शकता? किंवा मॅम प्रलोभन असं नाही म्हणता येणार पण अट्रॅक्शन्स म्हणूया. कारण इथे आमिष म्हटलं की ठीक आहे, अट्रॅक्शन म्हणा चालेल. हा म्हणजे आकर्षण म्हणा. त्या प्रत्येक शाळेचं आपलं आपलं असं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यामध्ये मग काही एमसीसी असतील, RSP असतील, स्काउट गाईड्स असतील, अशा काही वेगळ्या उपक्रमांचा आपण अंतर्भाव करू शकतो. आणि काही आपण कॉलेजेसमध्ये बघतात ना, डेज सेलिब्रेशन्स असतात, व्हरायटीज असतात. म्हणजे ते काय क्वीन्स आणि असं काय काय असतं. तर त्या मोठ्या मुलांच्या वयोमानानुसार जर आपण असे काही अट्रॅक्शन्स एक क्रिएटिव्हली जर आपण केलं ना सादर, तर कदाचित ऍडमिशन मध्ये खरंच बेनिफिट होतो मॅम. ओके, हा तुमचा अनुभव आहे. मॅडम, आपण काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी मुलांकडनं शाळा करून घेते म्हणजे आमची, त्याच्यामुळे आम्हाला ऍडमिशनला बेनिफिट होतो. कारण आता सगळ्या पालकांना माहिती झालंय की शाळेतले शिक्षकच स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतात. म्हणजे IPM आहे किंवा स्पेल क्वेस्ट आहे किंवा अशा वेगवेगळ्या परीक्षा असतात. तर त्याचे काही चार्ज न लावता आम्ही तयारी करून घेतो. तर तो एक फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे आमची जी शाळा आहे ती गुजराती ट्रस्टची शाळा आहे. तर जी मुलं गुजराती भाषा शिकायला तयार होतात त्यांना फी मध्ये 2,000 रुपयाचं कन्सेशनही आम्ही देतो. तर ते पण एक प्रलोभन आहे की. बरोबर आहे.
तर अशा प्रकारचेच मला म्हणायचं होतं की किंवा काही शाळा ज्या आहेत, आता आपण म्हणूयात की म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ज्या शाळा आहेत तिथे मला वाटतं सगळ्यांनाच गणवेश तो फ्री दिला जातो ना, किंवा वह्या पुस्तकं जे आहेत ते त्यांना मोफत त्याचं वाटप केलं जातं. बरोबर. पण मग ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, ज्या खाजगी शाळा आहेत, तर त्या शाळांनीही अशा प्रकारचं गरीब विद्यार्थ्यांसाठी काही करता येऊ शकेल का, किंवा करतात का? काही ठराविक पर्सेंटेज स्टुडंटला तुम्ही जे आहे अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकता का? तर मला त्या अर्थानं म्हणायचं होतं प्रलोभन. तर असं असेल तरी पालक विचार करतात, चला ना, वह्या पुस्तकांचा काही खर्च नाहीये आणि शाळा चांगली आहे. काही पालकांचा कल आहे नको बीएमसीच्या शाळांमध्ये नको, पण मला वाटतं आता बीएमसीच्या शाळा पण खूप चांगल्या ज्या सुविधा आहेत त्या बीएमसी कडून पुरवल्या जातात आणि शाळांचं रूप पण बिलकुल पालटलंय आणि पालकांचा कल थोडासा तिकडे वाढतोय ऍडमिशनसाठी, असं थोडंसं चित्र बदललंय. पण त्या व्यतिरिक्त जर प्रायव्हेट स्कूल्स असतील तर अशा प्रकारचे काही आपण म्हणूयात, मॅडम म्हटलं आकर्षण म्हणा, आमिष म्हणा, प्रलोभन म्हणा, ते ठेवता येऊ शकेल का, की जेणेकरून मुलांची जी उपस्थिती, प्रवेश जी संख्या आहे, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या ती वाढू शकते. तर हाही विचार आपल्याला करता येऊ शकेल. मला वाटतं की जे पार्टिसिपंट्स आहेत, जे आता टीचर्स पार्टिसिपेट होत आहेत, जे सहभागी होत आहेत या डिस्कशनमध्ये, तर इतरांनीही मला वाटतं की ते हे सगळे मुद्दे जे आहेत ते लिहून घ्यायला काहीच हरकत नाहीये. पण आता टेक्नॉलॉजी आपण म्हणतोय त्याचा उपयोग करतोय, व्हिडिओ अवेलेबल आहेत, तर काही हाही विचार करतील, चला व्हिडिओ नंतर ऐकूयात. तर मला वाटतं की जास्तीत जास्त पार्टिसिपेट व्हाल तुम्ही. तुमचे जे मला वाटतं विचार आहेत किंवा तुमच्या शाळेचे जे वेगवेगळे आपण म्हणतो ऍडमिशन प्रोसेस ज्यावेळेस तुम्ही सुरू करता त्यावेळेस नेमके कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करून, किंवा जसं आता आपण हा मुद्दा चर्चा करतोय, तर अशा काही सोयी सुविधा ज्या आहेत ते शाळांमधून दिल्या जातात का, नक्कीच मला वाटतं इतरांना सुद्धा त्याचा लाभ होऊ शकेल. ठीक आहे. पुढचं जे आहे ते कोणीतरी प्रचार आणि प्रसार म्हटलं होतं, आता मला नाव लक्षात नाहीये, पण तो मुद्दा इथे आलेला आहे. प्रवेशाकरता अपप्रचार करू नये, खरं तर हा मुद्दा इथे दिलेला आहे की दुसऱ्या शाळेमधले शिक्षक म्हणा किंवा तिथलं एन्व्हायरमेंट आहे हे किती वाईट आहे हे सांगण्यापेक्षा तुमची शाळा किती चांगली आहे, तुमच्या शाळेमध्ये जर विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेतलं तर कोणत्या प्रकारचे फायदे त्याला होऊ शकतील, तो तर अभ्यासात हुशार होईलच, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी डेव्हलप होण्याबरोबरच जसं आपण विचार केला की मेंटल ॲबिलिटीज आहेत, ज्या फिजिकल ॲबिलिटीज आहेत त्या डेव्हलप होण्यासाठी पण शाळा प्रयत्नशील आहे, हे पालकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. आणि तशा आहेत का सुविधा? नसतील तर या सुविधा या या अकॅडमिक इयरमध्ये आम्ही त्या विद्यार्थ्यांना त्या सेवा पुरवू शकतो अशा प्रकारची जर हमी जी आहे ती आपण पालकांना दिली तर मला वाटतं नक्कीच विद्यार्थ्यांची संख्या जी आहे, प्रवेश घेण्याची संख्या ती नक्कीच जास्त होऊ शकेल, वाढू शकेल. आता जसं तुम्ही म्हणालात, एक मुद्दा सांगितला गेला की तुमच्या शाळेबद्दलची जी माहिती आहे त्यासाठी तुम्ही समूह माध्यमांचा जो आहे, सोशल मीडियाचा वापर करू शकता किंवा करत आहेत, काही स्कूल्स जे आहेत ते करतायत. त्याबरोबरच अजून काय काय करता येऊ शकेल, तर याबाबत आपलं मत काय ते कोणी शेअर करू शकेल? येस. म्हणजे सोशल मीडियाचा वापर कसा करायचा असा प्रश्न आहे का? हा, सोशल मीडियाचा पण आहे किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा मुलांचे ऍडमिशन्स वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या शाळेचा प्रचार कशा प्रकारे कराल? हे तर आहेच आहे, हा एक वे आपण म्हणूया, हा एक मार्ग आहे सोशल मीडिया. तर तुमची शाळा काही राबवत? हा, बोला. हो, आम्ही पालकांच्या सभा घेतो आणि जे काही आहे ना ते आम्ही मांडतो त्यांच्या समोर आणि ते स्वतः त्यांनी अनुभवलेलं असतं. सो ते त्यांना म्हणजे हो बाबा हे खरंच आहे आणि त्याच्या आम्ही काही त्यांना अशा नोंदी पण देतो त्यांच्या छापील मधून अशा. म्हणजे आपण म्हणूया एक संस्कार नावाचं आमचं असं एक अंक असतो, त्यामध्ये त्या गोष्टी सर्व नमूद केलेल्या असतात. या वर्षभर हे झालेलं आहे अहवालासारखं आणि मग ते त्यातनं मग पालकांना पण कॉन्फिडन्स येतो आणि मग त्यांच्या थ्रू खरं तर ही माउथ पब्लिसिटी होते. ओके, म्हणजे ऍडमिशन्स खरंच आम्हाला मिळतात मॅम. छान.
एक चांगला उपक्रम आहे की तुम्ही पालक सभा आयोजित करता आणि सगळ्या आणि उपक्रमांची जी माहिती आहे ती पालकांपर्यंत पोहोचवता आणि वर्षाला जी पुस्तिका आहे ती तुम्ही प्रकाशित करता, पालकांना देता आणि पालक जसं म्हटलात की माउथ पब्लिसिटी या प्रकारे होऊ शकते. हाही एक मार्ग आणि आहे. ह्याच्यातून आणखी एक Yes, मॅम, ma'am. आणखी एक याच्याशी जोडते मी. आणखी एक असं करू शकता की वार्षिक नियोजन जे असतं ना मॅम, ते त्यांना म्हणजे पालकांपर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. कारण की पालकांना तेव्हा कळेल ना की आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या महाविद्यालयामध्ये काय काय शिकवलं जातं आपल्या पाल्याला. तर मग ते जर का त्यांच्यापर्यंत पोहोचलं ना तर त्याच्यामुळे पण बरंच काही म्हणजे एक प्रभाव असतो तो पडतो नक्की. कारण की कसं असतं की विद्यार्थी हा कधी आपल्या घरी काही गोष्टी सांगत नसतो. म्हणजे जसं की त्याचा रिझल्ट आहे किंवा एक्झाम आहे, युनिट टेस्ट झाली, त्याला माहिती असतं की आपण नापास झालो, तर तो घरी शेअर करत नाही. कारण की पालकांना काही काही गोष्टी माहिती नसतात. पण हे वार्षिक नियोजन म्हणजे काय काय अभ्यासक्रम आहे. आता कसं असतं की आता आपण डायरेक्टली मेल आयडी वगैरे कॉलेजचे पालकांना देतो. त्याच्यावरती त्यांचा मेल आयडी माध्यमातून SMS वगैरे सेंड करून त्यांना ही माहिती दिली जाते आणि ते म्हणजे असं डिस्प्ले केलं जातं की त्यांना माहिती पडलं पाहिजे की आतापर्यंत काय काय अभ्यासक्रम मध्ये शिकवलं गेलं. फर्स्ट युनिटला काय आहे, सेकंड युनिटला काय आहे, फर्स्ट सेमेस्टरला काय आहे. आणि ते पालक येतात विचारायला. जेव्हा पॅरेंट्स टीचर असोसिएशन मीटिंग होते तेव्हा असे आता आमच्या याच्यामध्ये 12वीचे 2 मीटिंग भरवतात आणि 11वीची 2 भरवतात. अशी एक म्हणजे वर्षातनं 4 पालक सभा ते घेतात आणि नंतर मग त्यांच्यामध्ये पालक स्वतः सहभागी होऊन ते सांगतात, शेअर करतात की हो आमचं म्हणजे काही काही पालकांना माहिती पण नसतं की कॉलेजच्या मुलं बाहेर पडतात आणि काही अटेंडन्स वगैरे आम्ही मेंटेन करतो, त्यांना दाखवतो. मग ते थोडं अवेअरनेस पालकांमध्ये येणं पण गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे असं केलं तर म्हणजे पालकांना असं वाटतं की नाही बाबा इथे खूप म्हणजे आपला म्हणजे बघितलं जातं. म्हणजे एक विश्वास जो असतो तो निर्माण होतो इथे, त्या संस्थेविषयी म्हणा किंवा त्या शाळेविषयी म्हणा. असं सगळं म्हणजे एक शिस्त आणि एक जे म्हणतात ना आपण प्रॉपर वे एक एज्युकेशन मिळवण्याचा जो मार्ग आहे तो ह्याच्यातून दिसून येतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की जो पालकांचा विश्वास आहे तो तुम्ही मिळवलेला आहे पालकांपर्यंत मिळवणं गरजेचं आहे. कारण की मॅडम बरोबर. ओके. हो आणि कसं आहे ना की आता शाळेमधून पण हे केलं गेलं पाहिजे. कारण की कसं आहे ना की पालक जे आहेत ना ते त्यांना माहिती नसतात काही काही गोष्टी म्हणजे काय चाललेलं आहे. कारण की सगळ्या इन्फॉर्मेशन आपण त्यांना दिल्यात तर मग थोडंफार माहिती पडतं त्यांना आपल्या याच्यातून. म्हणजे शिक्षकच सांगत असतील त्याच्यामध्ये तर मग त्यांना विश्वास येणारच ना. ओके, ठीक आहे. येस प्रतीक्षा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं? मॅडम, आपण शाळेमध्ये काही स्पोर्ट्स ठेवतो, समजा स्पोर्ट्स डे आहे, अॅन्युअल डे आहे, तर पेरेंट्सला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं तर थोडंफार बरं पडतं. म्हणजे ऍक्टिव्हिटी ते स्वतःच्या डोळ्यांनी बघतात की ऍक्च्युअल मध्ये झालंय शाळेमध्ये. आपल्याला अजून पब्लिसिटी करायची मग गरज नाही पडत. मग ऍक्च्युअल पेरेंट्सच दुसऱ्यांना सांगतात. त्या आणखीन काही स्पर्धा ठेवल्या शाळेमध्ये तर त्या स्पर्धांच्या थ्रू पेरेंट्सला त्या पेरेंट्सला तिथे बोलवून आपण सांगू शकतो की समजा एकाच क्लासचं घेतलं तर त्या क्लासमधले सिलेक्टेड पेरेंट्स आणि त्या मुलाने जो कोणी पार्टिसिपेट करतो त्याचे पेरेंट्स आले तर ते पण सांगतात अरे नाही इथे दर महिन्याला काही ना काही होतं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये होतं त्या हिशोबाने मग तसं आपण मुलांना पेरेंट्सच सांगत जातात की नाही ही शाळा चांगली आहे, इथे बऱ्यापैकी होतं. आणि प्लस पेरेंट्स बरोबर जे काही मुख्याध्यापकाचं आहे वागणं ते खूप चांगलं इंटरॅक्शन होतं. त्याच्यामुळे चला सारखं नाही, पेरेंट्स पण चांगले नाही, शिक्षक आणि मुख्याध्यापकाचं पण वैयक्तिक लक्ष मुलांकडे आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पेरेंट्स थ्रूच जातात. त्याच्यामुळे मग त्यांचे रिलेटिव्ह कोण आहेत तर ते मुलांना इकडे ऍडमिशन घ्यायला प्रोत्साहित करतात. प्लस अपडेट करायला हे सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज शाळेमध्ये होतात त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज अपडेट करायच्या. शाळेची काही वेबसाईट असेल किंवा काय असेल, मोस्ट ऑफ आता पेरेंट्स जे काही आहे चाललेलं त्याच्यावरच म्हणजे व्हॉट्सअप आहे किंवा अदर थिंग्स आहेत वेबसाईट वरती चेक करतात तर ते सगळं होऊ शकतं तिथे. ओके, छान.
अजून कोणाला काही शेअर करायचंय? मॅम एक माझा एक्सपिरियन्स लेटेस्ट आहे तो शेअर करते. आमची ना 11वीच्या ऍडमिशन्स 94 झाल्या होत्या. सो आम्हाला म्हणजे थोडंसं आपलं माहिती आहे ना ते काही असतात सरप्लसचं वगैरे टेन्शन. सो मीटिंग घेतली टीचर्सची, त्यानंतर पॅरेंट्सची पण घेतली, ऑनलाईन पण घेतली आणि थोडीशी एक फॉर्मल पण घेतली. मॅम एक 3 आठवड्यात ना 200 क्रॉस झाले टोटल. अरे बापरे, वा. आणि सोशल मीडियाचा आम्ही खूप चांगला वापर केला. आता मी त्या मुद्द्याकडेच येणार होते. बरं झालं तुम्ही शेअर करताय तुमचा सोशल मीडियाचा अनुभव. हा, बोला. आणि मग सोशल मीडिया म्हणजे त्यामध्ये आम्ही वेबसाईट तर आमची अपडेट केली, पण फेसबुक आमचं आहे शाळेचं. प्लस प्रत्येक शिक्षकाने त्याचे जे स्टुडंट्स आहेत, 5 स्टुडंट्स आहेत, आमचा 5 स्टुडंट्सचा पण ग्रुप आहे. म्हणजे एक फेसबुक ग्रुप पण आहे आणि एक व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आहेत प्रत्येक बॅचेसचा. तर त्यांच्या थ्रू ते खूप असं पसरत जातं. अगदी बरोबर आहे तुमचं. हा, आणि म्हणजे 94 वरनं एक 3 आठवड्यात 200 म्हणजे खूप झाले आमच्यासाठी. आमचं टार्गेट फक्त 140 होतं, पण ते इतकं हे झालं की ते 200च्या वर गेलं की तिसरी तुकडी आता करायला लागली. अरे वा, छानच. खूप चांगला अनुभव तुम्ही शेअर केलात मॅडम. मला वाटतं हे सगळे एफर्ट्स आहेत ते तुमच्या शाळेचे म्हणूयात आपण, मुख्याध्यापकांचे आणि टीम वर्क आहे हे. खरं तर सगळ्यांनीच मला वाटतं की चर्चेतून नेमकं आपल्या शाळेचे विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार फॉलोअप घेणं किंवा ज्या काही तुम्ही योजना आखलेल्या आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की सोशल मीडियाचा तुम्ही वापर केलात, ॲल्युमिनाय आहेत, त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. तर ह्या आजच्या काळाची ही गरज आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरोखरीच स्तुत्य आहेत. तर ह्या सगळ्याचा उपयोग जो आहे हेडमास्टर म्हणून तुम्हाला खरं तुमचे जे इनोव्हेशन्स आहेत आपण म्हणूयात, नवीन आयडियाज जे आहेत त्यांचं इम्प्लिमेंटेशन करायचंय शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश करत असताना. तर हे सगळी ॲश्युरिटी जर पालकांना असेल किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा, तर मला वाटतं नक्कीच जसं आता मनीषा मॅडमने शेअर केला त्यांचा अनुभव, तर विद्यार्थी संख्या जी एक्सपेक्टेड होती त्यापेक्षा कितीतरी अधिक ऍडमिशन्स त्यांच्या शाळांमधून झालेत. तर मला वाटतंय की बऱ्याच आता ह्या जेवढे पार्टिसिपंट्सने आपली मतं मांडली आहेत ती मला वाटतंय की या सगळ्या ज्या पॉइंटशी, या मुद्द्यांशी संबंधित त्यांनी मांडली आहेत आणि खरोखरीच प्रवेश वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तर हेच ऍक्च्युली या पेपरमध्ये मांडलेलं आहे आणि नुसती थिअरी वाचण्यापेक्षा मला वाटतं हे तुमचेच अनुभव जर तुम्ही शेअर केलेत आणि इव्हन पेपरमध्ये सुद्धा, तरी ते खूप आहेत. वेगळा अभ्यास करायची गरज नाहीये. जे तुम्ही करत आहात तेच आपण बघतोय. मला वाटतं आतापर्यंतचे जे काही मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला ही कल्पना आलेली असेल. ओके, मंजुषा मैडम, आप कुछ कहना चाहते हैं? हो मॅडम. हाँ, बोला. 1 मिनिट. अच्छा, पण माझ्या येते की कंटिन्युअस मराठीमध्ये होते, बाकीचे लोक कोणी काही बोलत नाहीयेत, तर प्रॉब्लेम नाहीये ना? नाहीतर थोडंसं बायलिंग्वल व्हायला. Madam, we have French also in our school. Yes, ma'am. Pardon. What you are saying now? We have French also in our school, and our own teachers teach French, so that is also an advantage to the students. Okay. And we also have guiding, scouts and guides, no? So we have also guiding. Okay, Yeah, okay. so we have guiding from earlier we used to have it from the 8th standard, now we have from the 9th standard. So, children wait anxiously. So before we could actually ask how many of them want to take guiding, they're all ready and they're So all. it is compulsory for all students after now, 8th or now in that? it has become. Now it has become compulsory, madam. But in the earlier years, it was not compulsory. So But everybody wants to take participation yeah, we in should that? have maximum number of students. Okay. Yes. Now it has become compulsory. So we take all the students, but we don't make it compulsory for camps because some of them cannot pay. Yes. Okay. So we see as far as possible, to reduce the amount. We check on the amount so that, most of them can participate. And we see how we can manage with these students. Okay, so this is one of the activities in your school. Okay, and Yes. what about others? Yes. Other activities, or this is only 1 or 2 activities? Just you told me. Yeah. Then we also have debates and all that. Okay.
in the school. So these are various activities where the children, by word of mouth, they come to know. So many of them, then we don't have a problem with admissions. In fact, we have so many of them. Yeah, we have to refuse admissions in our schools because mostly Catholic schools, they want English, and many of them are vernacular. So they all of them want to come to English medium schools. So most of the English medium schools, have a problem because we have to refuse admissions at times because there is a limit of seats also, no? Okay. So we cannot give that many seats also. So sometimes we also have a problem when we say no, because the parents fight then, on what this. Yes. So we have a lot of trouble like that also. Okay, so but also yes. Okay, suppose some vernacular medium, some students are smart. So, are you giving admission to such type of students or not? Only vernacular medium students are no. Most of them are vernacular only, madam. Most of them are. Okay. Yeah. So, what are the different criteria actually? Basically, we also check that the students, the parents also, little bit at least education of the parents is required, because then how will they look after the child? Okay, so of course we give them admission because now it has become compulsory. So whether the parents know or don't know, but then we just have a informal kind of a rapport between the parents and the principal. Okay. So are you taking entrance examination for such type of students giving admission to them? No entrance, except if they come from another board now. Okay. Then for the higher classes, if they come for admissions for higher classes, then we give them a lower class paper just to check, what is their English language, or depending on what state they have come from. Okay, that is good. So then it's easily available like that. There is no problem, madam. So it is decided by management only. Yes, decided by management means we give the teachers to correct the papers, no? So we also such type of examination, or just you have to means you are checking the students' knowledge or content of the previous class. So that's why I'm asking. No, because suppose if we give them essays and we know the writing skills, we know whether they know English, so these are certain criteria which we, keep in mind, and then the principal gives them the whatever subject, like, maybe one math or science, whatever is just compulsory, at least basic math is required. Yes. So these things, like, the principal gives, and then on that we check and we find out, whether they are capable of going to the next class. Otherwise, then maybe the principal will say you have to stay in the lower class, one class lower, whatever. So it's all depends on the principal and the parents, this thing. Okay. So you have to maintain your school performance also. Yes. Correct. Ma'am, I would like to say something. Actually, we do not have a problem where admission is concerned. We have, just as Quinita has said just now, we do get a lot of admissions, and sometimes we do have to refuse admissions as well. But sometime back, one of the teachers over here had said that we give free ship to students. And in my school, we do give free ships to students, and it has kind of, the message is passed around that ye school mein matlab free ship milta hai, वगैरह वगैरह. But ma'am, which type of students you are giving free ship, or all students? No, not all students, not the ones who apply for concession, and they kind of tell us that they have problems, financial problems and all that. Yes. But as a result of this, over the years that we have seen, now the number is increasing for those who are applying for concessions. And we are a government aided school, and we are not getting our vacancies filled in through the government. So the management has to pay the teachers that are being appointed. Okay. And the problem now is that if we do not get the fees, how do we pay the teachers? So, this can also be, it can also be a downside of this. And if we are not able to pay teachers, then how are we going to carry on, functioning? Right now, I am working like, my school is functioning without 3 teachers. And we have put this point forth to the parents during the PTA meeting. We told them that we may not be able to continue. Somehow we have managed with the existing staff, their burden also has increased. But because it is online, we have somehow managed. But we need to be paying the fees, and the fees also that we charge are not very, very high.
So, that is another downside of this, I would say. Yes, madam, you are very true. Some schools, they are facing such type of problems. I know that. And thank you for sharing your school experiences. Okay. Who wants to share other experiences? मॅडम, Yes. आमच्या शाळेमध्ये छोट्या शिशुपासून ते 12वी पर्यंत आहे मॅडम कॉलेज. आणि त्यामध्ये 10वीला नववीचे विद्यार्थी 10वीच्या विद्यार्थ्यांना लाभ देतात. बर. क्षणाच्या वेळेस 9वीचे पालक असतात, 10वी पालक असतात. 9वीचे विद्यार्थी सेंडऑफच्या वेळेस मुलांना सेंडऑफ देत असताना, निरोप देत असताना भाषण करतात मॅडम. आणि भाषणाच्या वेळी अक्षरशः रडतात मुलं. शाळा चांगली आहे, शाळेचे संस्कार चांगले आहेत, आम्ही या शाळेमुळे घडलो असं पालकांसमोर सांगतात मॅडम. ओके. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की त्यावेळेस जेव्हा तुमचा 10वीचा निरोप समारंभ होता, त्यावेळेस ज्या काही मुलांचे ते फीडबॅक दिले जातात, इमोशनली अटॅच्ड असतात खरं तर स्टुडंट सगळ्याच शाळांचे. आणि प्रत्येक शाळेमध्ये हा अनुभव आपल्याला बघायला मिळतो. पण तुम्हाला असं म्हणायचंय मॅडम की या मार्फत तुमच्या शाळेची पब्लिसिटी होते की शाळा किती चांगली आहे ते. बरं. हा, पालकही असतात त्यासाठी. आणि जे मुलं उत्कृष्ट त्या 60% वर आहेत त्यांच्यासाठी गिफ्ट ठेवलेलं असते. पालकासहित मुलं येऊन गिफ्ट घेऊन जातात मॅडम स्टेजवर. बरं, ठीक आहे. म्हणजे काही बक्षीस आहे तुम्ही ठेवली आहेत. बरं. आणि मुलांमध्ये ही स्पर्धा कदाचित निर्माण होऊ शकते की मला पुढच्या वेळेस हे पारितोषिक मिळायला हवं म्हणून. बरोबर. अजून या प्रकारे मॅम, मग नंतर आपोआप 11वीला ऍडमिशन आपल्या कॉलेजमध्ये होतात मॅडम. जे 10वी पर्यंत आपल्या शाळेत ते मॅक्झिमम मुलं आपल्या कॉलेजमध्येच येतात. बरोबर. असं आहे. ओके. आता तुमच्या सगळ्यांचे अनुभव ऐकून एक लक्षात आलं की प्रत्येक शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. कोठ्यामधून असतात त्याच्यातून. बरं मॅम, फक्त एक शेअर करू का? करा, बोला. येस मॅम. आमच्याकडे ना जे टॉपर्स असतात ना SSC आणि HSC ला, तर त्यांना आम्ही ना प्रजासत्ताक दिवस आणि स्वातंत्र्य दिवस या दिवशी ध्वजारोहण करण्याची संधी देतो. अरे वा, वेगळा उपक्रम शाळा. हो, मी अनुयोग शिक्षण संस्थेत आहे. खार पूर्व इथे माझी शाळा आहे. आणि हे जवळजवळ एक 37 वर्षापासून हा उपक्रम आमचा अविरत सुरू आहे मॅम. आणि मुलांना खरं तर खूप अभिमानास्पद अशी बाब आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये आपण जे म्हणतो ना एक उत्साह जो म्हणतो की तो निर्माण होत असेल आणि त्याद्वारे पण मला पहिलं यायचंय किंवा मला चांगले मार्क्स मिळवायचे, ही एक जिद्द मुलांमध्ये निर्माण होते. तर हा एक खूप चांगला उपक्रम आहे. गुड. मला वाटतं खूप सारे मुद्दे आहेत, आपण जरा पुढे जाऊयात. तुम्ही जसं आता जेवढे मी अनुभव ऐकले त्यावरून तर मला हे म्हणावं लागतं, शाळेचे प्रवेश नियमावली जी आहे ते प्रत्येक शाळेमध्ये ठरवून दिलेली असते. शाळेची वेळ जी आहे ती ठरवून दिलेली असते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी शाळेत यावं किंवा पालकांना त्याबाबत माहिती जी आहे ती आधीच दिली जाते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. किंवा शाळा भरल्यानंतर पालकांना अलाउड केलं जात नाही शाळांमधून, तर ते तेव्हा केव्हा त्यांना भेटता येऊ शकते किंवा मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची भेट घेता येऊ शकेल. तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं किंवा जी फीस आहेत ती फीस वेळेत भरणं, ती जर भरली नाही तर काय होऊ शकेल, तर ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पालकांना सांगणं खूप गरजेचं आहे. पालकांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. पालकांचं आपल्याला कॉपरेशन मिळणं ही खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि त्यानुसारच शाळा ठरवते की ओके ऍडमिशन आपण देतोय, पण ह्या सगळ्या नियमांची जी माहिती आहे ती पालकांना सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि शाळेची जर डिसिप्लिन आहे, शिस्त जी आहे ती जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल, मेंटेन करायची असेल, तर शाळेमध्ये काही वेळेस मुख्याध्यापकांना कडक असे निर्णय घ्यावे लागतात आणि ते शाळेच्या हितासाठीच असतात, हेही आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शाळेतील जी वागणूक आहे ती वागणूक सुद्धा खूप महत्वाची आहे, की बेशिस्त विद्यार्थ्यांमुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये किंवा शाळेमध्ये एकूणच बेशिस्त निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. त्या विद्यार्थ्यांना वेळेतच समज देणं किंवा पालकांशी चर्चा करून त्या विद्यार्थ्यांबाबत नेमका कोणता निर्णय घ्यायचा, तर हे सगळं जे आहे ते मुख्याध्यापकांनी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आता अर्थात तुम्ही काम करतायत आणि तुमच्या शाळेमध्ये तुम्ही पाहतच आहात की साधारणपणे की ऍडमिशन देत असताना ज्या कोणकोणत्या बाबी आहेत त्या लक्षात घेणं आवश्यक आहेत. मला वाटतं सुरुवातीलाच कोणीतरी उल्लेख केला होता की शाळेचा गणवेश जो आहे, तो युनिफॉर्म जो आहे तो जर अट्रॅक्टिव्ह असेल तर मुलांना ते एक आकर्षण असतं. त्यामुळे पण काय की मुलं त्या शाळेत ऍडमिशन घ्यायचा हट्ट करतात. आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की गणवेश हाच एक क्रायटेरिया नाही, पण हा एक असू शकतो. आणि गणवेश जो आहे तो का त्या प्रकारचा आहे तर गणवेश त्या शाळेमध्ये तेही महत्वाचं आहे. आपण बघितलं असेल की काही कम्युनिटीचे स्कूल्स आहेत तर तशा प्रकारचा गणवेशही शाळांमध्ये असतो. तो नेमका का तसा ठेवलाय तर याचं स्पष्टीकरणही पालकांना देणं तितकंच मला वाटतं की आवश्यक आहे. आणि त्याचं महत्व जे आहे ते पालकांना विद्यार्थ्यांना पटवून देणं मुख्याध्यापकांबरोबरच इतर शिक्षकांचंही ते काम आहे. त्यामुळे हे जे आहे त्या गणवेशाची आवश्यकता का आहे हे मला वाटतं सांगणं फार गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ऍडमिशन देत असताना महत्वाच्या आहेत. आता हे गणवेशाचे निकष कोणकोणते आहेत ते सुद्धा मुख्याध्यापकांना माहिती असणं आवश्यक आहे. नुसता गणवेश आपण मुलांना ठरवून दिलेला आहे, पण तुमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जो गणवेश तुम्ही ठरवून दिलेला आहे तर त्यासाठी कोणकोणत्या बाबी मुख्याध्यापकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? Madam, we didn't understand this question. Yeah, suppose your school uniform is there, okay? Yes. So while I think suppose uniform yours, every school has a specific or special uniform. So what are the different reasons behind it? Why such type of uniform is there in your school? Okay. Thank you. Yes, tell me. Or what are the different things you have to, I think, remember for your school uniform? What are the different criteria? मॅम First of Yes. all, the student should look smart. Okay. So with that uniform, you see how the child looks. So that also helps you in, your. Suppose in your school different types of or different socio-economic background students are there. Yeah. Then what is the importance of that uniform? Okay. एक संघता यावी, समानता यावी आणि सर्वजण सारखे आहेत ही जी भावना आहे त्यांमध्ये रुजावी हा मेन उद्देश असतो. बरोबर. पण मला असं गणवेशाचा. म्हणायचंय की तुम्ही शाळेचा गणवेश ठरवून देताय, ओके? तो ठरवून देत असताना मुख्याध्यापकाने काय काय विचार करणं आवश्यक आहे? आजूबाजूची लोकॅलिटी, गणवेशाची किंमत. येस, ओके. प्राइस ऑफ दॅट युनिफॉर्म खूप महत्वाचं आहे की किती तो खूप महागडाही असू नये. तुमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येत आहेत वेगवेगळ्या आर्थिक स्तरातून येतात, ओके? डिफरंट इकॉनॉमिक स्टूडेंट्स आर देयर. सो यू हैव टू थिंक ऑफ दैट, ओके, कि कौन कौन से टाइप के स्टूडेंट्स हैं, तो उनके लिए अगर मैं इतना अमाउंट रखूं, इतना कॉस्ट अगर उस यूनिफॉर्म का है तो सभी स्टूडेंट्स है उसको अफोर्ड कर सकते हैं या नहीं, ये भी बहुत जरूरी है. ये एक बात है. और रंग आणि पॅटर्न. ओके, रंग आहे, पॅटर्न आहे, त्याचबरोबर अजून कापड वगैरे. कापड जे आहे, शाळेचा लोगो. बरोबर. आपण बघा. येस, परेरा मॅम.
co-educational school, so then that also criteria has to be kept into mind, because boys and girls are there. So what kind of uniform you're going to give the girls. So that also a criteria you have to pay attention to while stitching the uniform for a girl. Yes, you Like are you you can are have right. something like a divided skirt or something like that, whatever. Like Even ma'am, one more point is there. Where is your school location? That is also Yes. important. And what is the locality and other even environment of your school or other people's actually Mentality पण. surrounding. Yes, locality is also important. Yes. Okay. मॅम आमची शाळा ना स्लम एरियात आहे. सो 8वी पासून ना आम्ही मुलींना म्हणजे आमच्या संस्थेने ना पंजाबी आहे युनिफॉर्म आमचा ड्रेस. आणि ओढणीचा पिनअप ठरवलेला आहे की कशी ओढणी बांधायची, कशी पिनअप करायची, कुठवर, ह्याचा आम्ही मुलींना म्हणजे एक ट्रेनिंग पण देतो. हो ना. हो. आणि दुसरी एक गोष्ट, कदाचित आता ते आमचे ट्रस्ट 80 वर्षांचे, त्यांचा एक असा समज आहे की म्हणजे तो बरोबरच आहे की आमचा एरिया हा थोडासा कंजेस्टेड असल्याने त्यांनी 10वी पर्यंत बॉईजला ना कंपल्सरी हाफ पॅन्ट ठेवली आहे. अरे बापरे. हा, पण मुलांना लाज वाटते 10वीतून गेल्यावर. पण आता ना ते इतकं युज टू झालंय ना त्यांना की आम्ही तर गेल्या वर्षी ना नोटीस पण काढली की ज्यांना पॅन्ट शिवायची त्यांनी शिवू शकता. बरोबर. पण फक्त एका मुलाने शिवली, बाकीच्या सर्वांनी हाफ पॅन्ट 10वी पर्यंत कॅरी ऑन केल्या. अच्छा, तुम्ही म्हणता ते युज टू झालंय तसं. हा, मे बी. आणि ते पण कदाचित कम्फर्टेबल असतील ना मॅम त्याच्यात. बरोबर. आता तुम्ही म्हटलात की तुमची शाळा स्लम एरियात आहे. आता परेरा मॅम आहे, त्यांचं समजा कॅथलिक स्कूल असेल तर तिथे सेम पॅटर्न असेल त्यांच्या स्कूलचा युनिफॉर्मचा? नाही. इट डिपेंड्स ऑन स्कूल टाईप. फ्रॉम स्कूल टू स्कूल. येस मॅम. येस, म्हणजे बरोबर आहे. बरेच मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत. एक तर कॉस्ट आहे, जी प्राइस आहे ती युनिफॉर्मची, त्याचं जे कापड आहे ते चांगलं आहे का, कारण पॅरेंट्सच्या तक्रारी येतात का कसला काही शाळा युनिफॉर्म प्रोव्हाइड करतात ना ठराविक अमाऊंट घेऊन पालकांकडून, मग अशा वेळेस तक्रारी येऊ नयेत पालकांच्या. तेही आहे. शाळेचा एरिया कुठला आहे, कोणत्या कम्युनिटीचे विद्यार्थी तुमच्या शाळेमध्ये आहेत, साधारणपणे हा सगळा विचार जो आहे तो केला जातो. पण आता काही शाळा, आपण ह्या शहरातल्या शाळांचा विचार करतोय, खेड्यांमधल्या शाळांचा जर विचार केला आपण तर नक्कीच तिथला युनिफॉर्म जो आहे गर्ल्स अँड बॉईजचा हा मला वाटतं की थोडासा वेगळा असणार आहे. तर तिथे सुद्धा मुख्याध्यापकांनी काय विचार करणं आवश्यक आहे? काही शाळांमधले युनिफॉर्म जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही सांगू शकाल, खेड्यांमधल्या रिमोट एरियामधले जे स्कूल्स आहेत. मॅम त्यांचा ना शर्ट आणि आपला जो वरचा असतो ना असा पेटीकोट, तो अटॅच असतो. म्हणजे फक्त तो वरून असा घातला की डायरेक्ट मुलगी ती वेअर करू शकते. असा वेगळा शर्ट, वेगळा असा वरचा जो असतो ना आपण मुली घालतात पेटीकोट, तसा नसतो. तो अटॅच असतो, शिवून घेतलेला असतो तसा. म्हणजे फक्त पट्टा लावला की निघायचं. बरोबर. काही शाळांमध्ये, खेड्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मुलींना साड्या पण कंपल्सरी आहेत 9वी आणि 10वीच्या मुलींना किंवा 10वीच्या मुलींना. तर जी समाजाची जी मानसिकता आहे त्यानुसारही कदाचित असेल की त्या शाळांचा युनिफॉर्म अशा प्रकारचा असू शकेल. ठीक आहे, मला वाटतं हा मुद्दा इथे आपण संपूयात. त्याचबरोबर आपण म्हणूयात की गणवेश स्वच्छता जी आहे, क्लिनलीनेस ऑफ दॅट युनिफॉर्म, हे सगळे मुद्दे मला वाटतं शाळा इन्स्ट्रक्शन देतच असते की स्वच्छता बाळगणं किती गरजेचं आहे, कशा प्रकारे ती बाळगावी. तर ह्या सगळ्यांची जे माहिती आहे, आणि मला वाटतं रुटीन चेकअप सुद्धा स्कूल थ्रू केलं जातं ना स्टुडंटचं गणवेश युनिफॉर्म. काही शाळांमध्ये अगदी स्ट्रिक्ट फॉलो केलं जातं की व्यवस्थित शूज आहेत का, पॉलिश केलेत का, कपडे इस्त्री आहेत का. आता हे जसं मी म्हणते की तुमची शाळा ज्या एरियात आहे, जी लोकॅलिटी आहे, लोकेशन आहे, त्यावर डिपेंड आहे हे सगळे. तर प्रत्येक शाळांमधून जे आहे ते युनिफॉर्मच्या स्वच्छतेबाबतचे निकष जे आहेत, की आपण म्हणूयात की इन्स्ट्रक्शन जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. काही शाळांमध्ये शूज कंपल्सरी नाही आहेत. मे बी तिथले जे येणारी मुलं आहेत ती, त्यांचा आर्थिक स्तर हा कदाचित कमी दर्जाचा असू शकेल, त्यांना परवडत नसेल. तर अशा विद्यार्थ्यांना नेमकी गणवेशाबाबत काय काळजी घेणं आवश्यक आहे, त्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातात.
विद्यार्थ्यांकडून पण शाळेच्या काही अपेक्षा असतात. आता व्हॉट आर द डिफरंट एक्सपेक्टेशन ऑफ दिस फ्रॉम द स्टुडंट्स? कशा संदर्भात? आता हे जे आहे की विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये वागताना कशा प्रकारे वागणं आवश्यक आहे. ओके, तर विच टाइप ऑफ बिहेवियर ऍक्च्युअली स्टुडंट्स बिहेवियर शुड बी देअर इन द स्कूल. वर्गात असताना म्हणा, इन द क्लासरूम ऑल्सो अँड आउटसाइड द क्लास. शिस्तीने. बरोबर आहे, शिस्त कोणकोणत्या प्रकारची, हे सगळं विद्यार्थ्यांना सुरुवातीला सांगणं फार गरजेचं आहे. जसं तुम्ही म्हणता ओरिएंटेशन काही शाळांमधून कॉलेजांमधून दिलं जातं सुरुवातीला ऍडमिशन घेण्या अगोदर, किंवा इवन सोशल मीडियाचा तुम्ही जर उपयोग करत असाल तुमच्या शाळेच्या पब्लिसिटीसाठी, तर तिथे सुद्धा हे मेन्शन केलं जातं की शाळेची शिस्त राखण्यासाठी जो डिसिप्लिन आहे तो जर मेंटेन करायचा असेल तर स्टुडंटचं बिहेवियर कसं असणं आवश्यक आहे शाळांमध्ये. तर हे जे नियम आहेत त्या नियमांची जाणीव जी आहे मुलांना ती शाळेनं करून देणं आवश्यक आहे. तर स्कूल शुड अवेअर अबाउट सच टाइप ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स विच आर रिलेटिंग टू दॅट बिहेवियर ऑफ दॅट स्टुडंट. तर हे वर्तणूक कसं असायला हवं ह्याची माहिती पालकांना करून देणं आवश्यक आहे. थोडक्यात शाळेच्या शिस्तीबाबत ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगणं गरजेचं आहे. शिस्तीचे पालन करणं आवश्यक आहे. बरोबर. तर साधारण कोणकोणते नियम आहेत ते तुमची शाळा वेळेत येणं. बरोबर, खूप महत्वाचं आहे वेळेत येणं. अभ्यास वेळेवर करणं, शिक्षकांशी व्यवस्थित वागणं, होमवर्क वेळेवर करणं. बरोबर. आपल्या वर्गमित्रांशी व्यवस्थित छान वागणं, नम्रतेनं. वर्गामध्ये असताना शिस्त कशी मेंटेन करणं, आपल्या मित्रमैत्रिणींशी कसं वागलं पाहिजे, शिक्षक वर्गात असताना, वर्गाबाहेर ज्यावेळेस तुम्ही असतात, मधल्या सुट्टीत म्हणा. तर हे सगळं ना मुलांची शिस्त ही रिफ्लेक्ट होते जेव्हा आपण बघतो ना क्लासेस चालू असतात किंवा इव्हन मधली सुट्टी झाली. काही शाळांमध्ये मी बघितलंय खूप व्यवस्थित डिसिप्लिन मेंटेन केला जातो. ते सगळ्या शाळांमध्ये दिसतं असं नाही, अर्थात मी कोणाला नावं ठेवत नाहीये, पण हे सगळं जे आहे तो आपण म्हणतो की जो ऍडमिनिस्ट्रेटर आहे तो खूप महत्वाचा आहे शाळांमधून, आणि ते व्यवस्थित राबवणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि शाळांमधली शिस्त हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्याचाही विचार पालकांकडून केला जातो आणि मग ऍडमिशन घेतलं जातं. त्याचबरोबर टीचर स्टुडंट रिलेशनशिप कशी आहे ते पण महत्वाचं आहे. काही शाळांमध्ये बघितलेलं आहे काही स्टुडंट खूपच उद्धट असतात, शिक्षकांना उलट बोलणं, आणि त्यांचं बघून इतरही त्यांना तसं वागण्याचा प्रयत्न करतात. पण या विद्यार्थ्यांना वेळेत जर शिस्त आपण लावली आणि जर नियमांचा जर ते दुरुपयोग किंवा भंग करत असतील तर पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यावर योग्य ती कारवाई करणंही तितकंच महत्वाचं आहे. तर हे काही आपण म्हणतो की रिस्पेक्टफुल त्याचं वागणं नाहीये त्या विद्यार्थ्याचं. तर ते नेमकं विद्यार्थी शिक्षक संबंध कसे असावेत, कसे असले पाहिजेत याचीही नियमावली शाळेत असणं फार गरजेचं आहे, आणि त्याचा विचार मुख्याध्यापकांनी करून पालकांना ती माहिती देणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळेमध्ये टीचिंग अँड नॉन टीचिंग जे आहे ते शिक्षकेतर कर्मचारी आपण म्हणतो त्यांच्याशी कसं वागावं, बोलावं हे सगळं सांगणं गरजेचं आहे. इव्हन पालकांना सुद्धा, कारण काही बघतो काही ठिकाणी पालक असे उद्धट सारखे बोलत असतात, कारण आम्ही पैसे भरलेत म्हणजे शाळेचं सगळं काही चुका आहेत ते शाळेच्याच आहेत, अशा प्रकारे पालकांचं काही वेळेस वागणं असतं. तर अशा वेळेसही त्यांना योग्य ती समज देणं म्हणा किंवा जे नियम आहेत त्यांची जाणीव करून देणं ही खूप महत्वाचं आहे. तर हे सगळं आपण मला वाटतं की सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर आपण म्हणूयात की शाळेमध्ये जे प्रोग्राम्स होतात, वेगवेगळे जे कल्चरल ऍक्टिव्हिटीज असतील किंवा डे सेलिब्रेशन असेल, रिपब्लिक डे सेलिब्रेशन म्हणूयात आपण, इंडिपेंडन्स डे, हे जे काही डेज आपण साजरे करतो शाळांमधून, तर त्यावेळेस सुद्धा सर्व विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेणं, पालकांनी सुद्धा आपला सहभाग नोंदवणं. तर हे सगळं जे आहे आणि हे कंपल्सरी काम आहे, जे अनिवार्यता आपण म्हणतो या कामाची, या पूर्तता विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. त्याचं महत्व आहे ते शाळेनं पटवून देणं खूप
गरजेचं आहे. आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी जे आहेत त्या अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं खूप गरजेचं आहे. हे विद्यार्थ्यांचं कर्तव्यच आहे, ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हे सगळं जे आहे ते सुरुवातीलाच पालकांना जर याची जाणीव करून दिली तर मला वाटतं की ते शाळेचं उज्ज्वल भवितव्य सगळ्यांनाच दिसेल. ऍडमिशन जे आहे ते चांगल्या प्रकारे जे आहे ते शाळांमधून आपल्याला वाढलेले दिसू शकतात. तर युनिट 1 जे आहे ते मला वाटतं इथे संपलेलं आहे आणि बऱ्यापैकी आपण मला वाटतं पार्टिसिपेट झालात. काही स्टुडंट जे आहेत मी म्हणेन की बिलकुल पार्टिसिपेट होत नाहीयेत, नुसतं ऐकण्याचं काम करतात. मला वाटतं की बाकीचेही स्टुडंट्स एक 10-12 आज मला वाटतं आजच्या या लेक्चरमध्ये पार्टिसिपेट झालेत. ऐकणं सगळ्यांना छान जमतं, पण आपलेही अनुभव मला वाटतं शेअर करावेत सगळ्यांनी. तर हा पेपर खूप सोपा आहे, सोपा जाईल तुम्हाला. आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या मला वाटते तिथेच विचाराव्यात. कदाचित लँग्वेजचा प्रॉब्लेम असू शकेल, लँग्वेज बॅरियर असू शकेल, तेव्हाही तुम्ही बोलू शकता की मॅडम प्लीज आम्हाला हे हिंदीत किंवा इंग्लिशमध्ये याचं ट्रान्सलेशन सांगा. तरीही मी केव्हाही आपल्याला मार्गदर्शन करू शकते. मला वाटतं मराठी तसं कळतं, हाय लेवल मराठी नाही समजलं तरी पण मला वाटतं थोडंफार मराठी सगळ्यांना समजत असेल. जर नसेल तरीही पण मला सांगा, पुढच्या लेक्चरपासून आपण बायलिंग्वल जे आहे ते लेक्चर घेऊ शकतो. पण मला वाटतं आज छान पार्टिसिपेट झालात तुम्ही. आणि शाळेच्या प्रवेशासंदर्भाची जी प्रक्रिया आहे, विद्यार्थ्यांना ऍडमिशन देताना नेमकं काय काय लक्षात घेणं आवश्यक आहे, मुख्याध्यापकांनी त्याचबरोबर शिक्षकांनाही हे सगळं माहिती व्हावं, तर याची चर्चा केलेली आहे आजच्या लेक्चरमध्ये. जर कोणाला काही शंका असतील तर मला वाटतं की त्यांनी आपले प्रश्न विचारावेत. रामराजे सर. हो मॅडम. आता चर्चा करायला हरकत नाहीये मला वाटतं. विद्यार्थी तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. प्रश्न जर आपण पाहिले या युनिटवरचे ते मला वाटतं आता आपण जी चर्चा केलेली आहे त्याप्रमाणेच आहेत. विद्यार्थी प्रवेशाच्या नियमावलीचे कोणकोणते आधार असू शकतात. व्हॉट आर द बेसिक ऑफ द ऍडमिशन प्रोसेस ऑफ द स्टुडंट्स. दुसरा आहे प्रवेश देताना शाळा प्रमुखांनी कोणत्या आवश्यक बाबी पाहायला हव्यात. त्या आपण त्याची चर्चा केलेलीच आहेत की कोणकोणत्या बाबी ज्या आहेत ज्या खूप आवश्यक आहेत प्रवेशासाठी. गणवेशाचे निकष कोणकोणते आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि जे शालेय वर्तणूक जे आपण म्हणतो, स्कूल बिहेवियर जे आहे स्टुडंटचं, त्याच्या नियमांची आवश्यकता का आहे. व्हॉट आर द नीड्स ऑफ डिफरंट रूल्स फॉर स्कूल बिहेवियर और स्टुडंट बिहेवियर. ओके, तर अशा प्रकारे आपण या घटकाची चर्चा केलेली आहे. याच्यात कोणाला काही शंका असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. मला वाटतं यात शंका असण्यासारखं वाटत नाहीये, तरीही मला वाटतं की विचारू शकता तुम्ही. बोला. काही मॅडम माझी शंका नाही. ओके. Ma'am, excuse me. I would just like to, put forth a little problem that I foresee. In your school. With regards to our course. Okay. Yes, because see, most of it, the books that we have been given, the PDFs and all that is in Marathi. So, Marathi, like say the normal Marathi, we are able to understand, but these words are quite difficult. So, if you could get the English translation for those words while you are explaining to us also. Yes, and madam. It would have actually been better if we had this written material, the Marathi material, at least with us. So while you are explaining to us, we could jot down the English words next to those Marathi words. So in the next lecture, I will give you the English translation or that terms which are in Marathi. So I will translate it, and that time you can note down all these points. Yes, at least the main words, so it becomes easier for us to write our answers. Yes. Okay. No problem. Thank you. Okay. ठीक है मैडम, अभी किसी को कुछ पूछना नहीं तो अभी लेक्चर बंद करें. Okay, thank you students.
धन्यवाद मैडम। अभी ये मैडम का लेक्चर है, ये थोड़ी देर में मैं आपके ग्रुप में इसकी लिंक शेयर करता हूँ। जिनको देखने को या सुनने को नहीं मिला होगा तो वो लोग वो वीडियो देख सकते हैं। थँक्यू ठीक है, मॅम। अभी यहाँ पर सर रुकते हैं। एकच प्रश्न सर, आपले बुक्स कधी मिळणार? कारण हे लिहिणं जरा मोबाईलवरून कठीण होतं ना. हो मॅडम, बुक संदर्भामध्ये मी स्वतः तर उद्या चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीमध्ये, कारण पुस्तकांचं काम त्यांचं चालू आहे असंच त्यांचं म्हणणं आहे. तर पण उद्या मी प्रत्यक्षात जाऊन भेटतो तिथे त्या डिपार्टमेंटला, ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे. चर्नी रोड सेंटरचे पण तिथले अधिकारी उद्या मला तिथे भेटणार आहेत. तर पाहतो, चर्चा करून पाहतो काम कुठपर्यंत आलेले त्यांचं असं. बरं ओके, थँक्यू सर. थँक्यू. ओके, यहाँ पर रुकते हैं अभी। धन्यवाद। थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. वेलकम. थँक्यू. वेलकम ऑल.